ज्येष्ठ पदाधिकारी हा महाराष्ट्र किसान मोर्चा प्रदेशाचा कार्यक्रम आहे। या शिटावरती 5 जिल्ह्यातील जे जिल्हाध्यक्ष असतील किसान मोर्चाचे प्रदेशाचे पदाधिकारी असतील आणि या सातारा जिल्ह्यातले जे जिल्हाध्यक्ष नेते असतील निवडणूक प्रमुख असतील ते त्या शिटावरती हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवप्रभूंच्या प्रतिमेचं प्रतिमा पूजन करून आणि भारत मातेच्या प्रतिमेचं प्रतिमा पूजन करून त्या कार्यक्रमाचा शुभारंभ होतो। ज्या भारत मातेमध्ये घडलो त्या भारत मातेचा ऋण फेडण्यासाठी त्या भारत मातेला वचन करण्यासाठी अखंड हिंदुस्थानचं प्रेरणास्थान त्यांना अभिमान सन्मानाने मानेला करण्याचं जगाला शिकवलं ते अखंड हिंदुस्थानचं प्रेरणास्थान हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवप्रभूंच्या प्रतिमेचं प्रतिमा पूजन भारत मातेच्या प्रतिमेचं प्रतिमा पूजन आणि त्यांचं प्रचलन असा संयुक्त सोहळा अध्यक्ष हिंदुस्थानचं प्रेरणास्थान असलेले अपेक्षित पदाधिकारी प्रमुख मान्यवरांना विनंती करतो की ज्यांनी अपेक्षित या ठिकाणी प्रतिमा पूजन या ठिकाणी बसू नये या ठिकाणी आपल्या भारतीय जनता पार्टीचे ऊर्जावान प्रदेशाध्यक्ष जे 18 तास 16 तासापेक्षा 18 तासापेक्षा जास्त काम गेल्या अनेक वर्षापासून करतात तर त्या ठिकाणी या ठिकाणी ज्यांचं आगमन झालेले त्याचबरोबर त्यांच्या खांद्याला खांदा लावून आपले प्रदेशाचे महामंत्री विक्रांतजी पाटील साहेब किसान मोर्चाचे ज्यांनी संपूर्ण राज्य पिंजून काढलं असे किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश तात्या भेगडेजी यांच्या ठिकाणी आगमन झालेले भारतीय जनता पार्टीचा आवाज भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचा बावनकुळे साहेब तुम आगे बढ़ो बावनकुळे साहेब तुम आगे बढ़ो सातारा जिल्हा गणेश तात्या तुम आगे बढ़ो शिवप्रभूंच्या तुम आगे बढ़ो साक्षीच आणि स्वराज्याची राजधानी असलेला हा सातारा जिल्हा शूरवीरांचा क्रांतिकारकांचा धर्मवीरांचा आणि कर्मवीरांचा हा सातारा जिल्हा साधू संतांच्या आणि शूरवीरांच्या क्रांतिकारकांच्या समाज सुधारकांचा हा सातारा जिल्हा या सर्वांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या सातारा जिल्ह्यात कृष्णा कोयनेचा संगम कृष्णा वेल्लेचा संगम सज्जनगडाची साथ आणि प्रतापगडाची समर्थ साथ आणि अजिंक्य ताराच्या कुशीत वसलेली ऐतिहासिक राजधानी म्हणजे सातारा आणि या साताऱ्याच्या दैदिप्यमान इतिहासाची साक्षी देणाऱ्या या मातीमध्ये तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये तुम्हा सर्वांच्या साक्षीने संपन्न होतो आहे भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश आणि या समारोप सोहळ्याच्या आपण सर्व मान्यवर पाहुणे या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे मंडळी। संस्कृतीची रीत असो ती सदैव तत्पर राहते त्याला संस्कृतीची रीत असो ती सदैव तत्पर राहते त्याला कार्यसिद्धीच्या मानकऱ्यानं शब्द पुढेही स्वागताला याशिवाय या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रस्तावित करण्यासाठी कृपया विनंती आहे सगळ्या कार्यक्रम तुकाराम नाना
प्लीज प्लीज तिकडे त्या खुर्चीवर बसा. इकडं महाराजा कार्यकर्ते आहेत ना, या कार्यक्रमाचे सन्माननीय मान्यवर पाहुणे खुर्चीवर अर्थात भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष खुर्चीवर बसून घ्या सगळ्यांनी. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि खुर्च्यावरती बसून घ्या. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धुरंधर आणि तगडं व्यक्तिमत्व यांचा सन्मान आणि स्वागत होत आहे. भारतीय किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय गणेश काका वेगळे, ग्रामपरिक्रमा यात्रा समारोह आयोजक आणि आदरणीय रामकृष्ण जिवेताळ साहेब सरचिटणीस या दोन्ही मान्यवरांच्या शोभार्थे आदरणीय महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांचा सन्मान आणि स्वागत आदरणीय वेगळे साहेब आणि आदरणीय रामकृष्ण जिवेताळ साहेब या दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय. मान्यवरांचं आपण या ठिकाणी स्वागत करायचं आहे. यानंतर आदरणीय विक्रांतजी पाटील साहेब भारतीय जनता पार्टी प्रदेश महामंत्री यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. सन्माननीय मनोज कासवा प्रदेश सचिव आदरणीय गणेश काका भेटले आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांचा सन्मान आणि स्वागत आदरणीय गणेश काका भेगडे प्रदेशाध्यक्ष किसान मोर्चा भारतीय जनता पार्टी आणि आदरणीय रामकृष्ण जिवेताळ साहेब सरचिटणीस भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा या दोन्ही मान्यवरांना विनंती. आपण आजचे प्रमुख पाहुणे आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांचा सन्मान आणि स्वागत या दोन्ही मान्यवरांच्या शुभार्थ होत आहे. म्हणजे आपण एकदा जोरदार टाळ्या आणि एकदा पुकार देवा भारतीय जनता पार्टीचा, एकदा जोरशा आवाज भारतीय जनता पार्टीचा. किसान मोर्चा पदाधिकारी आणि सर्व मान्यवर या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांचा या ठिकाणी येतोची सन्मान आणि स्वागत होत आहे. म्हणजे यांच्या सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं या ठिकाणी स्वागत करा. एका जोरदार झाले पाहिजे. आदरणीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब यांच्यासाठी जोरदार टाळी मंडळी. धन्यवाद. यानंतर भारतीय जनता पार्टी प्रदेश महामंत्री विक्रांत पाटील साहेब उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आणि सन्मान होतोय. प्रदेश सचिव किसान महामोर्चाचे सन्माननीय मनोज कासवा. कराड उत्तर भारतीय जनता पार्टी आदरणीय शंकरराव शेजवळ मंडल अधिकारी आणि आता कराड उत्तर आदरणीय भीमराव काका पाटील आदरणीय शंकर काका शेजवळ आणि कराड उत्तर पदाधिकारी या सर्वांच्या वतीने महाराष्ट्राचं अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत जे पालीचा खंडेराया यांची प्रतिकृती देऊन सन्मानित केलं जातंय. आदरणीय बावनकुळे साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतोय. यानंतर सन्मान होतोय भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्ष आदरणीय विक्रमजी पावसकर साहेब आपलाही या ठिकाणी सन्मान आणि आपलंही स्वागत. यानंतर महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष सौभाग्यवती चित्ररेखा मानेकरांचा आपलाही सन्मान होतोय. सन्मानाचा स्वीकार करा. यानंतर आदरणीय धैर्यशील दादा जिल्हाध्यक्ष सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टी यानंतर आदरणीय विक्रमजी पावसकर साहेब प्रदेश उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी आपण सन्मान होतोय. मी विनंती करतोय सन्मानित संदीपजी गिड्डे पाटील महामंत्री किसान मोर्चा आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. खुर्च्या लावून घ्या. बैठक व्यवस्था या ठिकाणी करा. संयोजकांना विनंती करतोय उजव्या बाजूला खुर्च्या आहेत, खुर्च्या लावून घ्या. आदरणीय धैर्यशील दादा कदम यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष धनंजय पवार आपणच विनंती करतोय. सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय धैर्यशील दादा कदम आपण आपलं स्वागत होतंय. धनंजयजी पवार आपणच मी विनंती करतोय. यानंतर आदरणीय विक्रमजी पावसकर साहेब आपलाही सन्मान होतोय. यानंतर सौभाग्यवती चित्रलेखा मानेकदम भारतीय जनता पार्टी प्रदेश उपाध्यक्ष महिला आघाडी यानंतर यांचाही सन्मान होतोय. लोकसभा समन्वयक आदरणीय सुनीता कटकर यांचं या ठिकाणी स्वागत होतंय. सन्मानित सूर्यकांतजी पळवळ लोकसभा समन्वयक आपणास मी विनंती करतोय. सन्मानित मनोजदादा घोरपडे निवडणूक प्रमुख कराड उत्तर यांचाही या ठिकाणी सन्मान. किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रशांत भोसले आपणास विनंती आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. आदरणीय
मनोजदादा घोरपडे आपलाही या ठिकाणी सन्मान होतोय. निवडणूक प्रमुख कराड उत्तर शंकररावजी शेजवळ आपणास विनंती करतोय आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. आदरणीय विक्रम बाबा पातळकर सातारा जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे धडाडीचे नेते यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष स्वागत समारंभ खरोखर म्हणजे आपण सर्व स्वागतार्ह मंडळी आहात. आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय आणि या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस या कार्यक्रमाचे संयोजक आयोजक अर्थातच आदरणीय रामकृष्णजी वेताळ साहेब आपणास मी विनंती करेन आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करणार आहोत. आदरणीय रामकृष्णजी वेताळ साहेब आपणास विनंती. जाम पे जाम पीते जाओगे तो रात सुहानी बन जाएगी. अरे जाम पे जाम पीते जाओ रात सुहानी बन जाएगी. रामकृष्ण वेताळ का है कि जाम पीते जाओगे तुम्हारी जिंदगी सुधर जाएगी, जिंदगी सुधर जाएगी. माने रामकृष्ण वेताळ साहेब स्वागत आणि प्रास्ताविक संपन्न करताय. खाली आता बाकीचे फोटो काढणारे जरा कमी व्हा. सगळ्यांना विनंती आहे मागं उभं राहिलेल्या लोकांनी खुर्च्या घेऊन बसायचं आहे. कृपया विनंती करतो खुर्च्यावरती येऊन बसायचं आहे. कार्यक्रम जवळपास 1.5 तास चालणार आहे. आपण उभा राहू नका. आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलेला सगळ्यांना कृपया विनंती आहे. संयोजकांना विनंती आहे की खुर्च्या द्या लोकांना खुर्च्यावरती बसू द्या. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांना वंदन करतो. आज ऐतिहासिक असा क्षण किसान मोर्चा भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीनं जी आपल्याला केंद्रानं ग्राम परिक्रमा करण्यासाठी आपल्याला सूचित केलं होतं. ही ग्राम परिक्रमा महाराष्ट्राचा शुभारंभ आदरणीय वेगडे साहेबांच्या उपस्थितीत मसूर या ठिकाणी 12 फेब्रुवारीला आपण केलेला होता. आणि आज काल त्या ग्राम परिक्रमेच्या सांगता आज आपण 13 मार्चला आपल्या सगळ्यांचे नेते या राज्याचे कर्तव्यदक्ष प्रदेशाध्यक्ष सन्माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब, तरुण तडफदार या राज्याचे महामंत्री, पश्चिम महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्रामध्ये ज्यांचं युवकांच्या मध्ये नाव आहे असे आपले नेते विक्रांतजी पाटील दादा, या किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय गणेश तात्या भेगडे, त्याचबरोबर प्रदेशचे उपाध्यक्ष सन्माननीय विक्रमजी पावसकर, सन्माननीय प्रदेशच्या महिला उपाध्यक्ष चित्रलेखा मानेताई, सन्माननीय आमचे सहकारी मनोजदादा घोरपडे, त्याचबरोबर सातारा लोकसभेचे संयोजक सन्मान्य सुनील तात्या काटकर, सगळ्यांचीच नावं घेणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. परंतु किसान मोर्चाचे सर्व महामंत्री, सर्व राज्यातले उपाध्यक्ष, सर्व किसान मोर्चाचे सदस्य आणि सर्व टीम, त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातली सर्व सरचिटणीस, उपाध्यक्ष, सर्व मंडळाचे अध्यक्ष, सर्व कार्यकर्ते, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेले या जिल्ह्यातले सर्व शेतकरी बांधव, खऱ्या अर्थानं या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पुरुषांच्या बरोबरीनं उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी, मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले युवक बांधव, खरं तर गेल्या 12 फेब्रुवारीला या देशामध्ये किसान मोर्चाच्या वतीनं ग्राम परिक्रमा चालू झाली.
बावनकुळे साहेब, आम्ही ही ग्राम परिक्रमा संपूर्ण राज्यामध्ये किसान मोर्चाच्या वतीनं अगदी ताकदीनं या ठिकाणी राबवली. त्याचबरोबर या जिल्ह्यामध्ये, सातारा जिल्ह्यामध्ये आमचे जिल्हाध्यक्ष असतील, प्रदेशचे सर्वच नेतेगण असतील, यांच्या उपस्थितीमध्ये या ग्राम परिक्रमेचा प्रत्येक गावामध्ये आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी आणि आपल्या राज्याचे कर्तव्यदक्ष नेते सन्माननीय देवेंद्रजी यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या ज्या योजना शेतकऱ्यांच्यासाठी आपल्या सरकारनं केल्या, त्या सरकारच्या योजनांचं पत्र पोहोचवण्याचं काम आम्ही सर्व जिल्ह्यामध्ये, सर्व गावामध्ये पोहोचवण्याचं काम प्रामुख्याने केलेलं आहे. मित्र, आपल्याला माहिती आहे, गेली 60 वर्ष काँग्रेसचं या देशामध्ये सरकार होतं, परंतु आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या देशामध्ये 10 वर्ष सरकार चांगल्या परिस्थितीमध्ये काम करते आणि ते काम करत असताना शेतकऱ्यांच्यासाठी अनेकच्या योजना आपल्या पुढे ठेवण्याचं काम केंद्र सरकारने केलेलं आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांच्यासाठी 6,000 रुपये देण्याचा विषय असेल, त्याचबरोबर आपल्या राज्याचे नेते देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकारने 6,000 रुपये देण्याचा विषय असेल, राज्य सरकारने 1 रुपयामध्ये पीक विमा करण्याचा विषय असेल, किंवा या राज्यामध्ये आदरणीय देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली 45,000 कोटीची कर्जमाफी करण्याचा विषय असेल. खऱ्या अर्थानं काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्यांनी 5 वर्षापूर्वी सांगितलेलं होतं की आमचं जर सरकार आलं तर या राज्यामध्ये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू. दुर्दैवानं या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि या सरकारनं शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली आणि नंतर या राज्यामध्ये आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं आणि आदरणीय देवेंद्रजींचं सरकार आलं आणि या शेतकऱ्यांच्यासाठी 50,000 सानुग्रह अनुदान देण्याचं कामही या राज्य सरकारनं देवेंद्रजींच्या माध्यमातून केलं. शेतकऱ्यांच्यासाठी अनेक योजना राज्य आणि केंद्र सरकारनं राबवलेल्या. आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. आपण या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहोत. खऱ्या अर्थानं आता लोकसभेच्या इलेक्शन समोर जातोय. अनेक योजना केंद्र आणि राज्य सरकारनं आपल्या समोर ठेवलेल्या आहे. त्या योजनांचा लाभ सर्वसामान्य शेतकऱ्यांच्यासाठी, सामान्य कुटुंबासाठी देण्याचं काम आपल्यासारख्या सगळ्या कार्यकर्त्यांचं आहे. बावनकुळे साहेब, हा कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ आहे. या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये बिनकामाचे आमदार इथं 25 वर्ष नेतृत्व करताय. इथून साहेब, इथून कृष्णा नदीचा उगम पावतोय. या जिल्ह्यामधनं कोयना नदी वाहते. या कार्यक्रमापासून कृष्णा नदी 2 किलोमीटरवर आहे. परंतु या विधानसभा मतदारसंघामध्ये 50% अजूनही लोकांना शेतीला पाणी मिळत नाही. या ठिकाणी धनगरवाडी हनुमानवाडी सारखी योजना गेली 30 वर्ष झालं भिजत पडलेली आहे. त्या योजनेची सुरुवात सुद्धा आपल्या महायुतीच्या सरकारने केलेली आहे. गेल्या 5 वर्षामध्ये आदरणीय देवेंद्रजींच्या माध्यमातून या धनगरवाडी हनुमानवाडी योजनेसाठी आपल्याला अधिकचा निधी मिळाला. या ठिकाणी इंदोली उपसा योजना आहे. त्या उपसा योजनेचा सुद्धा एक विषय आहे साहेब. ती योजना पूर्ण झालेली आहे, परंतु तिथल्या शेतकऱ्यांना पाणी देता येत नाही. त्या ठिकाणी त्या योजनेचं 50चं स्टेज 100 करण्याचा विषय आपण तो आदरणीय देवेंद्रजींना सांगून आमच्या शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी आपण काम करावं. या ठिकाणी जे कर्तव्यदक्ष आपले नेते आहेत ते शेतकऱ्यांच्या प्रती रात्रंदिवस काम करत आहेत. बावनकुळे साहेब, इथल्या आमदारांचा गेल्या 50 वर्षापूर्वीचा साखर कारखाना आहे. आजूबाजूला आपल्या सगळ्या नेतेगणांचे साखर कारखाने या 10 वर्षामध्ये झालेले आहेत. परंतु या साखर कारखाना शेतकऱ्यांची पिळवणूक करतोय आणि इथं लोकांची फसवणूक करून गेली 25 वर्ष नेतृत्व केलं जातंय. साहेब, माझी विनंती असेल, अशा भ्रष्ट नेत्याला आपण घरी बसवलं पाहिजे. यासाठी कराड उत्तर आणि या जिल्ह्यातली जनता आज आसुरलेली आहे. या ठिकाणी लोकसभेचे
इलेक्शन आता जवळ आलेले आहेत. आपण 8 दिवसामध्ये लोकसभेची आचारसंहिता लागते. आपण सगळ्यांनी या जिल्ह्यामधून सातारा लोकसभेचा खासदार आपण मोठ्या संख्येनं मोठ्या मताधिक्याने निवडून द्यायचा आहे. बावनकुळे साहेब, एक विनंती आहे, आपण जे शेतकऱ्यांच्यासाठी 6,000 आणि केंद्र सरकार 6,000, राज्य सरकार 6,000 देत आहे, त्या 6,000च्या अनेक लोकांची केवायसी होत नाही. अनेकचे फोन आम्हाला दिवसभर शेतकऱ्यांचे येतात आणि बऱ्याचशा लोकांना महसूल खात्याचे हेलपाटे मारावे लागतात, कृषी खात्याचे हेलपाटे मारावे लागतात. आचारसंहितेच्या अगोदर बावनकुळे साहेब, अनेक शेतकऱ्यांची अडचण आहे, ते आपण देवेंद्रजींना बोलून या समोर बसलेल्या ज्या शेतकऱ्याच्या अकाउंटवरती केंद्र आणि राज्य सरकारचे पैसे येत नाहीत, तो विषय मार्गी लावण्यासाठी आपण शेतकऱ्यांना सहकार्य करावं अशी विनंती करतो. आपण सातारा जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये साहेबांना कुठेही जाऊ शकले असते, परंतु प्रामुख्याने सातारा जिल्ह्यामध्ये कराड उत्तरमध्ये बावनकुळे साहेब या ग्राम परिक्रमेची सांगता करण्यासाठी आले. खऱ्या अर्थानं आमचं दिल भरून गेलं की आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या कार्यक्रमाला आज आपले प्रदेशाध्यक्ष या ठिकाणी आलेले आहेत. त्याचबरोबर आमचे गणेश तात्या असतील, विक्रांत दादा असतील आणि सर्व नेतेगण यांनी या कार्यक्रमासाठी आमच्या सर्व किसान मोर्चाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले आणि हा कार्यक्रम अतिशय सुंदर करण्यामध्ये मला मोलाचं सहकार्य केलं. मी जास्तीचा वेळ न घेता मी पुन्हा एकदा बावनकुळे साहेबांचं सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदनाने स्वागत करतो. तुमचं असंच लक्ष आमच्या कराड उत्तर आणि सातारा जिल्ह्यावरती राहावं अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, धन्यवाद व्यतासाहेब, धन्यवाद. यानंतर मी विनंती करतोय आदरणीय मनोजदादा घोरपडे, कराड उत्तर निवडणूक प्रमुख आदरणीय मनोजदादा घोरपडे, आपणास विनंती, आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. किसान मोर्चाच्या ग्राम परिक्रमा या कार्यक्रमाच्या सांगतेच्या निमित्तानं आज या ठिकाणी उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांचं प्रथमतः या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये हार्दिक असं स्वागत करतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांच्यामुळे आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय ते किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश काका भेगडे, तसंच भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस विक्रांतजी पाटील, विक्रमजी पावसकर, उपाध्यक्ष चित्रलेखा मानेताई, महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा सुनील तात्या काटकर, जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष धैर्यशीलजी कदम, तसंच उपस्थित सर्वच जण. खरं तर सर्वांचीच नावं घेतली पाहिजेत, परंतु आपल्याला या ठिकाणी बावनकुळे साहेबांना सर्वांना ऐकायचे आहे, त्यासाठी आपला फार वेळ या ठिकाणी घेत नाही. खरं तर मसूरमध्ये या ग्राम परिक्रमेची सुरुवात या ठिकाणी या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातूनच झाली आणि आज खऱ्या अर्थानं या परिक्रमेचा शेवट आज माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांच्या उपस्थितीमध्ये आज या मसूर विभागामध्येच होतोय. हे खरं तर आमचं कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचं भाग्य आहे. आज किसान मोर्चाच्या माध्यमातनं, गणेश काका बेगडेंच्या माध्यमातनं महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं किसान मोर्चाचं काम सुरू आहे. त्याच पद्धतीनं महिला मोर्चाचं सुद्धा काम अतिशय चांगल्या पद्धतीनं सुरू आहे. प्रत्येक मोर्चाचे, प्रत्येक आघाड्यांचं काम आणि या कामाला खऱ्या अर्थानं गती देण्याचं काम आज भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक पदाधिकारी, प्रत्येक कार्यकर्ता रोज सकाळी खरं तर वाट पाहत असतो की आज आपल्या राज्याचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब आज नवीन काय प्रोग्राम देत आहेत आणि त्या पद्धतीनं पळायची तयारी या ठिकाणी सर्वांची सुरू होत असते. प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये चैतन्य निर्माण करण्याचं काम या ठिकाणी बावनकुळे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी होतंय. मग अशी गाडीत त्यांना तेच सांगितलं की तुम्ही अध्यक्ष झाल्यापासून
फार चांगल्या पद्धतीचं स्पीड या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळी ऊर्जा या कार्यक्रमांच्या माध्यमातून येत असते. खरं तर या ग्राम परिक्रमेसाठी मी सुद्धा साहेब 10 गावामध्ये गेलो. अतिशय चांगल्या पद्धतीचे जे आपले भारतीय जनता पार्टीनं शेतकऱ्यांसाठी जे काही उपक्रम या ठिकाणी राबवलेत, त्या ठिकाणी शेतकऱ्याची उन्नती करण्यासाठी प्रत्येक जो काही कार्यक्रम या ठिकाणी राबवलेला आहे, या प्रत्येक गोष्टीचा लाभ प्रत्येक घरामध्ये प्रत्येक शेतकऱ्यानं घेतलेला आहे. परंतु आज येणारी पुढची जी लोकसभा आहे त्या तोंडावर आपण या ठिकाणी हा कार्यक्रम दिला आणि त्या माध्यमातून प्रत्येक घरामध्ये जाऊन सांगता आलं की या ठिकाणी बाबा आपल्याला मोदीजींनी राज्य शासनानं हे उपक्रम दिलेत, ह्या माध्यमातून आपली आर्थिक उन्नती होते. आणि खऱ्या अर्थानं जर आपण बघितलं तर भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यापासून प्रत्येक शेतकऱ्याला कुठल्या नाही कुठल्या रूपानं त्या ठिकाणी लाभ त्या ठिकाणी मिळालेला आहे. आज आपण बघतोय शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला एक पेन्शन सुरू झाली. आणि परवाच आम्ही वडगाव या ठिकाणी कार्यक्रम घेतला होता. एक आजीबाईंनी त्या ठिकाणी बाईट दिली, म्हणजे माझा मुलगा परदेशात आहे, परंतु मी त्याचे पैसे कधी येतील त्याची कधी वाट बघत नाही, पण मी मोदींच्या पैशाची त्या ठिकाणी वाट पाहत असते. तर अशा पद्धतीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं एक शेतकऱ्यांच्या मध्ये आर्थिक विकास करण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना अतिशय महत्वपूर्ण अशा पद्धतीची आहे. आज 1 रुपयामध्ये पीक विमा अतिशय चांगल्या पद्धतीचं योजना आहे की त्या माध्यमातून शेतकऱ्यांना कोट्यावधी रुपये या ठिकाणी पिकाच्या नैसर्गिक अनैसर्गिक ज्या ज्या वेळेला काय आपदा येते नाव आले की लोकांना असं वाटतं की फार सगळं सुजलाम सुफलाम आहे, परंतु आजही कराड उत्तरचा पूर्व आणि जो काही पश्चिम भाग आहे हा फार अतिशय अडचणीमधून आज जातोय. आज सुद्धा पिण्याच्या पाण्याची अडचण आमच्या मसूर पूर्व भागामध्ये सुरू आहे. आता त्यासाठी तारळी योजनेचं पाणी या ठिकाणी सुरू होतंय, त्या माध्यमातून या विभागाला दिलासा मिळणार आहे. परंतु जवळपास 40 ते 45 वर्ष या ठिकाणी हनगरवाडी धनगरवाडी फक्त योजना आपण ऐकतोय, परंतु खऱ्या अर्थानं आपल्या सरकारच्या माध्यमातून 2014 पासून या योजनेला गती मिळाली या दोन्ही योजनेना. आणि ह्या दोन्ही योजना या जवळपास 15 एप्रिलपर्यंत चांगल्या पद्धतीनं कार्यान्वित होत आहेत. मगाशी या ठिकाणी रामकृष्ण वेताळ भाऊंनी सांगितलं की आमचा तारळी विभागामध्ये पाल असेल, इंदोली उपसा सिंचन योजना असेल, ती 50 मीटरची 100 मीटर होणं गरजेचं आहे. कारण तिथंच तारळी धरणाचा भाग येतो हा पाटण तालुक्यामध्ये येतो. इथल्या जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजी देसाई यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी 50 ते 100 मीटर योजना त्याच वेळेला झाल्या, परंतु आमच्या या ठिकाणी आमदार कर्तबगार नसल्यामुळं खरं तर आज आमचा बराचसा भाग या ठिकाणी पाण्यापासून वंचित आहे. आज खरंच तर शेतकऱ्यांच्या विषयीच्या योजनांवर या ठिकाणी अगोदरच माहिती दिलेली आहे, बरेचसे आपल्याला देता येईल, पण प्रदेशाध्यक्षांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन ऐकायचं आहे. या व्यासपीठावरून आपल्याला एकच मागणी करतो की आता लोकसभा इलेक्शनची आज पहिली यादी जाहीर झाली. सातारा लोकसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीकडे आपण ठेवावा आणि या ठिकाणी आम्हालाही कुठंतरी मोदीजींना एक कमळ चिन्हावरचा खासदार देण्याची संधी आपण या ठिकाणी द्यावी. खरं तर आज व्यासपीठावर आपल्या सत्कारासाठी फेट्यांचं वगैरे सर्व आयोजन अतिशय रामकृष्ण वेताळ साहेबांनी चांगल्या पद्धतीनं केलं होतं, पण जुना पेहराव जर शेतकऱ्याचा बघितला तर फेटा, धोतर आणि कुर्ता. मग म्हणलं मी तरी किमान फेटा घालून या ठिकाणी आपल्याला या किसान मोर्चाच्या कार्यक्रमामध्ये चांगल्या पद्धतीनं एक संधी शेतकरी बनण्याची घ्यावी या उद्देशानं खरं तर आज फेटा घातला. येणाऱ्या काळामध्ये आपल्या माध्यमातून अशाच पद्धतीचे कार्यक्रम आम्हाला मिळावेत आणि या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून येणारा खासदार आणि विधानसभेचा आमदार हा कमळ चिन्हावरचा आपल्या माध्यमातून व्हावा एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, धन्यवाद दादा. यानंतर मगाशी प्रसंगावधानानं सन्माननीय जिल्हाध्यक्षांचे नाव घेणं मी विसरलो. यस, खरं तर दिलगिरी व्यक्त करतो, गडबडीत माझ्याकडून नाव विसरलं. परंतु आपले जिल्हाध्यक्ष हेही ज्या दिवसापासून जिल्हाध्यक्ष झालेले आहेत त्या दिवसापासून एकही मिनिट न थांबता 24/7 या जिल्ह्याचा प्रवास करतायत. म्हणून आज आपल्याला बावनकुळे साहेब खऱ्या अर्थानं हा सगळा आपल्याला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जमलेला आपल्याला दिसतोय. धन्यवाद. धन्यवाद साहेब. यानंतर मी विनंती करतोय आदरणीय दर्शन दादा कदम, सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष. आदरणीय दादांना विनंती, आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं.
भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की, जय श्रीराम, जय जय श्रीराम। आज किसान मोर्चाच्या वतीनं ग्राम परिक्रमा या यात्रेचा आज समारोप आणि या समारोपासाठी आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे यशस्वी प्रदेशाध्यक्ष आणि इथं बसलेल्या तुम्हा भारतीय जनता पार्टीच्या एकाही कार्यकर्त्याला एकही दिवस शांत बसू न देणारे आणि आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना देशामध्ये तिसऱ्यांदा विक्रमी मताने पंतप्रधान करण्याचा विडा ज्यांनी उचलला आणि 24 तासातले कमीत कमी 18 तास सतत भाजपा कमळ कार्यकर्ता गाव चलो अभियान, घर चलो अभियान, वाडी चलो अभियान, तांडावस्ती चलो अभियान, प्रत्येक प्रकारच्या अभियानाचे जनक आमचे नेते आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांचं ऐतिहासिक सातारा जिल्ह्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत करतो। त्यांच्याबरोबर आलेले भारतीय जनता पार्टीचे महामंत्री आणि ज्यांनी आपल्या कराड उत्तरला बावनकुळे साहेबांच्या शिफारशीनुसार आणि गिरीश महाजन यांच्याकडून 25-15 या हेडखाली 5 कोटी रुपयाचा निधी दिला। ते आपल्याच कराड उत्तरचे सुपुत्र आदरणीय विक्रांतजी पाटील आणि बावनकुळे साहेबांच्या मनगटाला धरून आज या ठिकाणी घेऊन आले ते किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय गणेश भेगडे तात्या, प्रदेश उपाध्यक्ष माजी जिल्हाध्यक्ष विक्रांतजी पावसकर बाबा, या ठिकाणी उपस्थित असलेल्या महिलांच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रलेखा माने कदमताई, ज्यांनी आता मार्गदर्शन केलं ते मनोज दादा घोरपडे, किसान मोर्चाचे आमचे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष फलटणचे सुपुत्र धनंजय पवार, अध्यक्ष आदरणीय कर्जजनी काँग्रेस सोडून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला, ज्यांनी काँग्रेसच्या माध्यमातून सातारा जिल्ह्याचं कृषी सभापतीपद भूषवलं, कोरेगाव तालुक्याचं सभापतीपद भूषवलं, ते आमचे नेते आणि साहेब, आपण जो कार्यक्रम देताय तो कार्यक्रम ज्यांच्या जागेवर आपण हा कार्यक्रम घेतोय ते आमच्या जिल्ह्याचे उपाध्यक्ष, जय हनुमान करिअर अकॅडमीचे संचालक आणि हजारो मुले सैनिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये भरती करण्याचं काम करणार आणि ज्यांचा मुलगा या देशात जिल्ह्याचे उपाध्यक्ष प्रमोदप्पा गायकवाड, सरचिटणीस सागरजी शिवदास, सुनील शिंदे बापू, आपण सगळे भारतीय जनता पार्टीचे प्रमुख कार्यकर्ते, खरं तर सगळ्यांचीच नावं घेतली पाहिजेत असा आदरणीय मंच आपल्याला सगळ्यांना बावनकुळे साहेबांना ऐकायचं, परंतु आपण सगळे आनंदी आहोत की आज आपल्या या सांगता सभेला बावनकुळे साहेब आलेले। खरं तर मला परवा वेताळ साहेबांनी सांगितलं
की बावनकुळे साहेबांनी वेळ दिलेली आहे आणि आज सांगता सभेला येणार. मनापासून आनंद झाला. आणि या कार्यक्रमाचं अतिशय नेटकं नियोजन 2 दिवसाचं आहे. आमच्या रामकृष्ण वेताळ साहेबांनी केलेला आहे. त्यांनाही आपल्या सगळ्यांच्या वतीनं मनापासून धन्यवाद देतो. खरं तर कराड उत्तरवर हे दोघेही बोललेले. मी एवढंच या निमित्तानं सांगेन की आपल्या सगळ्यांना गेली 1.5-2 वर्ष भारतीय जनता पार्टीचं बूथ लेवलचं काम ज्यांनी करायला लावलं त्याचं कारण आहे की आपल्याला या देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना 3ऱ्यांदा पंतप्रधान करायचं. आणि त्यासाठी त्यांनी घोषणा दिली. आपल्या सगळ्यांना ती घोषणा माहित आहे. काय माहित आहे? अब की बार फिर एक बार माझ्या माता भगिनी या ठिकाणी आलेले. माता भगिनींसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने खूप योजना केलेल्या आणि त्याचा प्रचार आणि प्रसार या ठिकाणी आपण सगळे करत असतो. नुकतीच महाराष्ट्र शासनानं योजना आखली की या राज्यातली मुलगी डॉक्टर, इंजिनियर, वकील, पायलट काही शिकायचं असेल तर तिला मोफत शिक्षण दिलं जाईल. या राज्यातल्या माझ्या माता भगिनींना एसटीचं अर्ध तिकीट दिलं. विरोधकांनी ओरड सुरू केली, विरोध सुरू केला. आधीच एसटी तोट्यात, मग ते अजून डबऱ्यात जाईल. परंतु माझ्या या मातृशक्तीला वंदन करून या ठिकाणी महाराष्ट्र सरकारनं योजना आखली. आज साहेब ती एसटी आपल्याला माहित आहे नफ्यात आली. 33% आमदार आणि खासदारकीमध्ये आरक्षण दिलं. आज शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून आपल्याला गेल्याच आठवड्यात किती रुपये मिळाले? कोणाकोणाला मिळाले जर हातवर करा बघू. महिलांच्याकडे कोण शेतकरी मिळाले? साहेब आम्हाला सगळ्यांना जाणीव आहे की गेल्या 70 वर्षामध्ये या देशामध्ये आखरीत घडलं. कुठल्याही शेतकऱ्याला ज्याला गोळ्या औषध घ्यायला सुद्धा पैसे नव्हते अशा शेतकऱ्याला कुठल्याही पंतप्रधानानं डायरेक्ट पैसे पाठवले नाहीत. परंतु ते भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आपल्याला पाठवले आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी. कोरोना काळामध्ये आपल्यावर काळानं घाला घातला. कुठला रोग होणार आहे माहित नव्हता. पण आपल्या बहादर पंतप्रधानांनी 8 महिन्यामध्ये लस तयार केली. सगळ्यांना पहिला डोस दिला, दुसरा डोस दिला, बूस्टर डोस दिला आणि माहीत नसलेल्या रोगापासून आपल्याला जिवंत ठेवायचं काम केलं. नुसतं जिवंत ठेवलं नाही तर आपले रोजगार गेले, काही कामगार बेकार झाले आणि त्या दिवसापासून 140 कोटी जनतेपैकी जवळजवळ 80 कोटी जनतेला मोफत अन्नधान्य दिलं. आपली लोक आजारी पडली, पोटचा गोळा ज्यावेळी दवाखान्यात असतो त्यावेळी कळतं की दवाखान्याचं बिल कसं असतं ते. हे कळलं त्या प्रधानमंत्र्यानं आणि म्हणून त्यांनी योजना आणली आयुष्यमान भारत की ज्या योजनेमध्ये 5 लाख रुपयाचा मोफत उपचार तुम्हाला आणि आम्हाला होणार. अशा असंख्य योजना आज तो सांगून मी वेळ घालवणार नाही. परंतु जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष या नात्यानं मी आदरणीय प्रदेश अध्यक्षांना एवढंच वचन देऊ इच्छित. मनोज घोरपडेंनी म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी सातारा जिल्ह्याला हक्कानं ज्यावेळी बॅलेट पेपरवर आम्ही बटन दाबू त्यावेळी आम्हाला कमळ चिन्ह दिसलं पाहिजे आणि कमळ चिन्हावला खासदार या ठिकाणी सातारा जिल्ह्याचा ज्यावेळी प्रधानमंत्री 3ऱ्यांदा शपथ घेतील त्यावेळी ऐतिहासिक साताऱ्याचा खासदार तुमच्या आमच्या या बोटानं बटन दाबल्याला कमळ चिन्हावला द्यायचं का नाही द्यायचा? साहेब आम्हाला फक्त दुसऱ्या कुठल्या चिन्हावर बटन दाबायला लावू नका, कारण दुसऱ्या चिन्हाची आपल्याला ऍलर्जी आहे ना.
मी मनापासून आपल्याला रिक्वेस्ट करेन की ही आमची कळकळ, ही आमची मागणी आपण आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्यापर्यंत पोहोचवाल अशी या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या वतीनं नम्र विनंती करतो, आशा धरतो. करून घ्यायचा घेणार का? हात वर करून सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सातारा. धन्यवाद धैर्यशील लढाकर, धन्यवाद. यानंतर सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आदरणीय विक्रांत पाटील साहेब, आपणास विनंती आहे आपण आपलं मनोगत व्यक्त करायचे. आदरणीय विक्रांत पाटील साहेब, आपणास विनंती. आजचा हा किसान मोर्चाचा ग्राम परिक्रमा कार्यक्रमाच्या निमित्तानं समारोपाचा हा सोहळा आणि या सोहळ्यासाठी मंचावर ज्यांची प्रमुख उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे असे राज्याचे खऱ्या अर्थानं ज्यांना एक कणखर नेतृत्व म्हणू शकतो, ज्या पद्धतीनं आदरणीय नरेंद्रजी मोदींनी सांगितलं कि न मैं खाऊंगा न किसी को खाने दूंगा, परंतु कार्यतत्परता काय असते, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून कामाची गती वाढवणं काय असतं आणि त्यासाठी स्वतःच्या पायाला भिंगरी बांधणं काय असतं हे ज्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतं. असं ना मैं सोऊंगा ना किसी को सोने दूंगा अशा पद्धतीनं काम करणारे आपले आदरणीय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, मंचावरच्या खरं तर सर्वांचीच नावं घेतली पाहिजेत पण वेळेअभावी मी माफी मागतो, मी सर्वांची नावं घेत नाही. आदरणीय गणेश भेगडेजी प्रदेशाध्यक्ष किसान मोर्चा, आदरणीय जिल्हाध्यक्ष धैर्यशीलजी कदम, मनोजजी घोरपडे, कार्यक्रमाचं उत्तम आयोजन ज्यांनी केलं असे रामकृष्णजी बेताळ, आदरणीय चित्रलेखाताई, सर्वच मंचावर. खास करून जेव्हा राज्यामध्ये निवडणुकीचं वातावरण आहे, आज आपण बघितलं की लोकसभा निवडणुकांची यादी जाहीर होणार होती आणि अशा वेळेला त्या ठिकाणी मुंबईत असलं पाहिजे, इतर काही विषय त्या ठिकाणी होते, पण तरी सुद्धा जर का आमचे किसान मोर्चाचे पदाधिकारी आदरणीय गणेशजींच्या नेतृत्वाखाली, आदरणीय रामकृष्णजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर प्रवास करणार असतील, ग्राम परिक्रमा करणार असतील, जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधून आदरणीय मोदीजींचं कर्तृत्व सांगून ही जर का परिक्रमा पूर्ण करणार असतील तर त्या कार्यक्रमाच्या समारोपाला मला जावंच लागेल अशा अर्थानं त्या ठिकाणी हा विषय घेऊन आदरणीय प्रदेशाध्यक्ष महोदय या ठिकाणी आले. आणि त्यामुळे अशा पद्धतीनं जे अध्यक्ष आपल्याला लाभलेले आहेत खऱ्या अर्थानं आपण भाग्यवान आहोत. आदरणीय साहेबांनाही मला या ठिकाणी सांगायचंय की साहेब, आपण मला अनेक जबाबदाऱ्या दिल्यात, आपल्या आशीर्वादानं त्या ठिकाणी पनवेल सारख्या महानगरपालिकेमध्ये मला उपमहापौर म्हणून काम करण्याचं भाग्य लाभलं. राज्याच्या महासचिव पदाची जबाबदारी आपण मला दिली, राज्यभर प्रवास करण्याची संधी दिली, प्रत्येक ठिकाणी जाण्याचं भाग्य मला लाभलं. पण या ठिकाणी आपल्या बरोबर आजच्या या कार्यक्रमाला येताना मला विशेष आनंद यासाठी झाला कारण या मातीशी माझी एक वेगळी नाळ जुडलेली आहे. खऱ्या अर्थानं पनवेलमध्ये असेल, महाराष्ट्रात काम करताना काम तर मी केलं, पण ही जी काही भूमी आहे ती माझी जन्मभूमी आहे आणि त्यामुळे या सगळ्या आपल्या माणसांची एक वेगळी नाळ माझी या ठिकाणी जुळलेली आहे आणि त्यामुळे मला या ठिकाणी येताना विशेष आनंद झाला. इथून काही अंतरावरती इंदोरी नावाचं माझं गाव आहे आणि त्यामुळे या भागामध्ये एक विशेष आपलेपण हे कायमच माझं राहिलेलं आहे. मला आपल्याला या निमित्तानं सांगायचं आहे की या ठिकाणी ज्याचा उल्लेख आदरणीय धैर्यशील दादांनी केला की 25-15च्या माध्यमातून आमच्या गावांमध्ये काही निधी दिला पाहिजे, हा विषय जेव्हा आदरणीय बावनकुळे साहेबांसमोर मी मांडला तेव्हा एकाही मिनिटाचा विलंब न करता जो काही निधी 5 कोटी रुपयाचा आपल्याला दिला त्याचं श्रेय जर कुणाचं असेल तर आदरणीय बावनकुळे साहेबांचं आहे आणि त्यासाठी आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे. या पद्धतीनं जर का आज वरिष्ठ नेतृत्व आपल्या भागाकडे लक्ष देणार असेल, आपल्यावरती आशीर्वाद ठेवणार असेल, आपल्या भागाचा विकास व्हायला पाहिजे ही जर का भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वाची इच्छा आकांक्षा असेल तर आपली जबाबदारी मित्रांनो या निमित्तानं खूप वाढते. आज किसान मोर्चाने जे काम केलं खऱ्या अर्थानं मोदीजींचं जे काही नेतृत्व आहे, कर्तृत्व आहे, या माध्यमातून जनतेपर्यंत जाणं, किसानांपर्यंत जाणं आणि संवाद आणि संपर्काच्या माध्यमातून मोदीजी शेतकऱ्यांसाठी, गोरगरीब जनतेसाठी जे काही करतायत ते सांगण्याचं काम या परिक्रमेतनं झालं. आपल्या सगळ्यांना सुद्धा ती जबाबदारी घ्यावी लागणार आहे कारण आता जे काही वातावरण आहे ते निवडणुकीचं वातावरण सुरू झालेलं आहे. निवडणुकीचं, लोकसभेचं बिगुल आता वाजलेलं आहे.
आज महाराष्ट्राच्या 20 उमेदवारांची भारतीय जनता पार्टीची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे. आणि त्यामुळे जेव्हा आपण इलेक्शन मोडमध्ये आहे तेव्हा आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की जर का आपले पंतप्रधान, ज्याला खऱ्या अर्थानं एक देवदुर्लभ नेतृत्व म्हणू शकतो, त्यांनी संपूर्ण जगामध्ये आज आपली मान भारताची उंचावण्याचं काम केलं, असं जर का नेतृत्व आपल्याकडे असेल आणि जर का दिवसाचा रात्र, रात्रीचा दिवस करून ते नेतृत्व जर का काम करणार असेल, 365 दिवसापैकी एकही दिवस सुट्टी न घेता काम करणार आपलं नेतृत्व असेल, तर त्यांनी गाजवलेलं कर्तृत्व आणि नेतृत्व हे जनतेपर्यंत घेऊन जाण्याचं काम पुढच्या 40-50 दिवसात आपल्याला करावं लागणार आहे. सातत्याने आपण ते केलेलं आहे, अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण करताय. पण पुन्हा एकदा आपल्याला जे जे कोणी लाभार्थी झाले त्यांच्याशी संवाद आणि संपर्क करण्यासाठी पुन्हा एकदा जावं लागणार आहे. त्यांना सांगावं लागणार आहे की मोदीजींनी तुमच्यासाठी हे काम केलं, मोदीजींनी ही योजना तुमच्यासाठी दिली, याची पुन्हा एकदा उजळणी त्या ठिकाणी करून घ्यावी लागणार आहे. आणि त्यासाठी ती जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागणार आहे. त्यांना तुम्हाला सांगावं लागणार आहे की 2014 पूर्वीचा भारत काय होता आणि 2014 नंतरचा भारत काय आहे, हा फरक त्यांना तुम्हाला दाखवावा लागणार आहे. अनेक जाणती बुजुर्ग मंडळी या ठिकाणी आहेत. तुम्ही पूर्वीचंही सरकार बघितलं होतं. 2014च्या पूर्वी कशा पद्धतीनं या देशामध्ये आर्थिक त्या ठिकाणी भ्रष्टाचाराची बजबज होती, तुमच्या आमच्या घामाचा पैसा कशा पद्धतीने या काँग्रेसच्या पिलावळीनं लुटण्याचं काम केलं हे आपल्यापैकी सगळ्यांनी बघितलेलं आहे. पण 2014 नंतर ज्या पद्धतीनं भ्रष्टाचार तर सोडा, पण भ्रष्टाचाराचा एक साधा आरोपही होऊ शकला नाही असं स्वच्छ सरकार देण्याचं काम आदरणीय नरेंद्रजी मोदींनी करून दाखवलं. हे लोकांपर्यंत जाऊन आपल्याला सांगावं लागेल ना. आमच्या शेतकऱ्यांसाठी जे काही सरकारने केलं ते लोकांपर्यंत जाऊन सांगावं लागेल ना. पूर्वी शेतकऱ्यांना एकतर कुठल्या योजना धड देत नव्हते, अनेक जण त्या ठिकाणी स्वतःला जाणते राजे म्हणवत होते, पण जाणत्या राजांनी महाराष्ट्राचं वाटोळं केलं. त्यांची पिलावळ जी या मतदारसंघात आहे त्यांनी तर या भागाचं अजूनच वाटोळं केलं. आणि त्यामुळे ते तर या भागासाठी काही करू शकले नाही, महाराष्ट्रासाठी काही करू शकले नाही, देशासाठी काही करू शकले नाही. पण जर का आमचे मोदीजी जर का त्या ठिकाणी प्रत्येक 3 महिन्यांनी आमच्या अकाउंटला पैसे पाठवणार असतील, आमच्या किसानांचा सन्मान करणार असतील, त्याच धर्तीवरती आमचं महाराष्ट्रातलं सरकार आदरणीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली जर का आमच्या शेतकऱ्यांच्या अकाउंटला पैसे पाठवणार असेल तर हे जनतेला जाऊन, शेतकऱ्यांना जाऊन आपल्याला सांगावं लागेल ना. आज जनतेमध्ये त्या ठिकाणी चांगलं वातावरण आहे. शेतकरी त्या ठिकाणी वाट बघत बसतात आणि त्यामध्ये त्यांची चर्चा असते. एकमेकांना ते विचारतात की मोदीजींचे पैसे तुला आले का, ही चर्चा त्यांच्यामध्ये असते. त्यांच्यामध्ये वातावरण चांगलं आहे, पण पुन्हा एकदा जाऊन त्याला कुठेतरी उजाळा देण्याची गरज आहे. हे आपण करावं, ही विनंती आपल्याला या निमित्ताने करतो. 14च्या नंतर जो काही फरक झाला, आज संपूर्ण जगामध्ये आपली मान उंचावली जाते. भारत विश्वगुरू बनण्याच्या उंबरठ्यावर येऊन त्या ठिकाणी थांबलेला आहे. हे त्या ठिकाणी आपण सगळ्यांना जाऊन सांगितलं पाहिजे. त्या ठिकाणी यापूर्वी जेव्हा आपले पंतप्रधान, आपल्या देशाचे पंतप्रधान परदेशात जात होते तेव्हा त्यांना रिसीव्ह करण्यासाठी एअरपोर्टला आपण बदलाव किती आहे ते बघा. ज्या वेळेला 2014 नंतर आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी परदेशात जातात, त्या ठिकाणी आपल्या देशामध्ये काय काय संधी आहेत हे सांगण्यासाठी जेव्हा जातात, तेव्हा आता तिथं गेल्यानंतर मात्र त्यांच्या देशाच्या द्वितीय तृतीय दर्जाच्या अधिकाऱ्यांनी येऊन, कुणीही येऊन चालत नाही. त्यांच्या देशाच्या पंतप्रधान किंवा राष्ट्रपतीलाच यावं लागतं आणि वाकून उभं राहून सांगावं लागतं, वेलकम मोदीजी, आमच्या देशात तुमचं स्वागत आहे. हा जो काही रुतबा आहे, हा जो काही रुबाब आहे, हा जो काही सन्मान आहे, तो ठिकाणी मागून मिळत नसतो, तो कमवावा लागतो. तो मोदीजींनी कमवला, आपल्या देशासाठी कमवला. आपला देश आज विश्वगुरू बनतोय हे जनतेला जाऊन आपण सांगितलं पाहिजे. खरं तर कार्यक्रमांची मालिका सांगता येईल, योजनांची मालिका सांगता येईल. मोदीजींचं कर्तृत्व मांडायचं म्हटलं तर 2 तास कमी पडतील, इतक्या योजना आहेत. पण त्यात खोलावर न जाता मी आपल्याला एवढीच विनंती करणार आहे की त्या ठिकाणी आता आपल्याला हा विषय आपल्या अंगावर घ्यावा लागणार आहे. त्या ठिकाणी कराड उत्तरचा विषय असेल किंवा सातारा लोकसभेचा विषय असेल, आपल्याला मनाशी खूणगाठ बांधावी लागणार आहे की येणाऱ्या 40 दिवसामध्ये शेतकऱ्यांचे विषय, आमच्या माता भगिनींचे विषय, मातृवंदना योजनेपासून माता भगिनींसाठी जे जे काही केलं ते सगळे विषय, आमच्या युवा बांधवांसाठीचे विषय घेऊन आम्ही सगळेजण गोरगरीब जनतेपर्यंत जाऊ, तांड्यावर जाऊ, वस्त्यांमध्ये जाऊ, त्या ठिकाणी प्रत्येक गावात जाऊ आणि त्या ठिकाणी जाऊन मोदीजींचं कर्तृत्व मांडू आणि त्यांच्याशी संवाद साधू. अशा पद्धतीनं आपण सगळ्यांनी ठरवलं पाहिजे. आणि आपली जी काही चीड इथल्या स्थानिक नेतृत्वावर आहे, इथल्या आमदारांवर आहे की 40 वर्ष जनतेने त्यांना प्रेम दिलं,
पण त्या ठिकाणी जनतेच्या सगळ्या आशा आकांक्षाचा सुराडा करण्याचं, माती करण्याचं काम त्यांनी केलं. या भागाचा विकास करणं अपेक्षित होतं. 40 वर्ष प्रेम दिल्यानंतर खरं तर हा भाग खऱ्या अर्थानं सुजलाम सुफलाम असायला पाहिजे होता, पण ते इथले आमदार करू शकले नाहीत. हे या ठिकाणी जाऊन जी काही चीड आहे ती लोकांच्या मनात आहे, त्यालाही आपण वाट करून दिली पाहिजे. तेही त्यांच्या तोंडातनं येतंय बाहेर, इथपर्यंत पोहोचलं पाहिजे, संवाद साधला पाहिजे. आपण सगळेजण हे कराल, मोदीजींचं कर्तृत्व घेऊन गावागावात जाल, ही आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो. इतका चांगला कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल आयोजकांचे आभार आणि धन्यवाद करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, धन्यवाद पाटील साहेब. यानंतर विनंती आहे महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आणि किसानांचे नेते आदरणीय गणेश तात्या भेगडे साहेबांना एकदा जोरदार टाळ्या भेगडे साहेबांच्यासाठी मी विनंती करतोय, आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं. बोला भारत माता की जय जवान, जय जवान. भाजपा किसान मोर्चाच्या ग्राम परिक्रमा यात्रेच्या समारोप सभेच्या निमित्ताने आज खऱ्या अर्थानं ज्यांचं मार्गदर्शन तुम्हा सर्वांनाच लाभणार आहे ते महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे कार्यक्षम अध्यक्ष, भारतीय जनता पक्षाबरोबरच भारतीय जनता पक्षाच्या ज्या काही विंग्ज आहेत, युवा असेल, महिला असेल, किसान मोर्चा, ओबीसी मोर्चा, या सगळ्यांना आपल्या नेतृत्वातून ताकद देणारं नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब व्यासपीठावरती उपस्थित. खरं तर या भूमीचे सुपुत्र, परंतु सध्या महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पार्टीचे महामंत्री सन्माननीय विक्रांतदादा पाटील, या सातारा जिल्ह्याचे भाजपाचे अध्यक्ष धैर्यशीलजी कदम, या मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख सन्माननीय घोरपडेजी, आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी आजचं हे नियोजन केवळ 2 दिवसाच्या पूर्वसूचनेवरती केलं ते किसान मोर्चाचे प्रदेश महामंत्री रामकृष्णजी वेताळ साहेब, व्यासपीठावरती उपस्थित या जिल्ह्याचे सुपुत्र, एक आक्रमक नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते विक्रम बाबा पावसकर. आजच्या या किसान मोर्चाच्या सांगता, आपल्या ग्राम परिक्रमेच्या सांगता समारंभाच्या ठिकाणी उपस्थित असलेले माझे किसान मोर्चाचे प्रदेश पदाधिकारी, ज्याच्यामध्ये प्रदेश महामंत्री मकरंद बापू कोरडे संभाजीनगर, संदीप बाबा गिड्डे पाटील सांगली, आणि गेले 2 दिवस या ठिकाणी या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी उपस्थित असलेले परभणीहून आलेले माझे महामंत्री रंगनाथ भाऊ सोळंके, प्रदेश किसान मोर्चाचे उपाध्यक्ष सांगली जिल्ह्याचे सुपुत्र पृथ्वीराज भैया पवार, सोलापूर जिल्ह्यातून आलेले किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष शशिकांतजी देशमुख, जालन्यातून आलेले प्रदेश उपाध्यक्ष राजेशजी मोरे, आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र आणि प्रदेश उपाध्यक्ष सुशांतजी निंबाळकर, प्रदेशाचे सचिव 2 दिवसापासून या ठिकाणी व्यवस्था पाहतात असे मनोजजी कासवा, माऊली भाऊ हळणवर, भगवानराव काटे, आणि त्याचबरोबर किसान मोर्चाचे पश्चिम महाराष्ट्रातले माझे जिल्हाध्यक्ष पुण्यातून आलेले तानाजी बापू थोरात, सचिन बापू मचाले, सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष बाळासाहेब सरगर असतील, पूर्वचे अध्यक्ष आमचे जगन्नाथजी गायकवाड साहेब असतील, या जिल्ह्याचे किसान मोर्चाचे अध्यक्ष धनंजयराव पवार, कोल्हापूर जिल्ह्यातील आमचे 2 अध्यक्ष नामदेव काका पाटील असतील, सुरेशजी वेनाडे असतील, आणि या जिल्ह्याचा शेजारचा असलेला सांगली जिल्हा, खरं तर ज्यांनी पूर्वी जिल्हाध्यक्षपद उपभोगले किंवा जिल्ह्याचं नेतृत्व केलंय, पण एक शेती क्षेत्राची आवड असल्यामुळं मला किसान मोर्चाचा अध्यक्ष करा म्हणून ज्यांनी सांगितलं ते आमचे राजाराम बापू गरुड पाटील, सांगली शहराचे अध्यक्ष जयवंतराव पाटील. व्यासपीठावरती खरं तर नाव घेण्यासारखे अनेक मान्यवर मंडळ आहेत, परंतु मी सर्व व्यासपीठाची मनपूर्वक क्षमा मागतो, कारण आपल्याला वेळ अत्यंत कमी आहे. आणि या सांगता सभेसाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले माझे शेतकरी बंधू भगिनींनो, मी महिलांना या ठिकाणी मनापासून वंदन करतो की इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित आहात, त्याबद्दल सर्वांनी महिलांकरता या ठिकाणी
जोरदार टाळ्या वाजवाव्यात अशी सर्वांना विनंती करतो. मित्रो, आता यापुढे आपल्या पुढे या सर्वच गोष्टींचा खरं तर उल्लेख झालेला आहे. भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाने 12 फेब्रुवारीला 1 महिन्यापूर्वी ग्राम परिक्रमा यात्रेचं नियोजन केलं होतं आणि याची सुरुवात मुझफ्फरनगर उत्तर प्रदेशामधून आपल्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी यांच्या शुभ हस्ते आणि किसान मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राजकुमारजी चार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली खरं तर या किसान मोर्चाच्या ग्राम परिक्रमेला सुरुवात झाली. आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये LED स्क्रीनवरती तो शो लाईव्ह केला आणि अनेक शेतकरी बंधू भगिनींना त्या ठिकाणी तो दाखवला. ही ग्राम परिक्रमा यासाठी आहे की गेल्या 10 वर्षामध्ये या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान, या भारत मातेचे सुपुत्र नरेंद्रभाई मोदीजी यांनी गेल्या 10 वर्षामध्ये शेतकरी बंधू भगिनींसाठी जे काम केलेलं आहे, ज्या योजना त्यांच्यासाठी आणलेल्या आहेत, त्या योजना गावागावापर्यंत घराघरापर्यंत गेल्या पाहिजेत अशा प्रकारचं नियोजन होतं. गावात गेल्यानंतर ग्रामदेवतेचं दर्शन असेल, ट्रॅक्टरचं पूजन असेल, बैलजोडीचं पूजन असेल, शेती अवजाराचं पूजन असेल, अशा कार्यक्रमाने या यात्रेची त्या ठिकाणी सुरुवात होत होती. गावातल्या घराघरात जाऊन आमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी शेतकरी बंधू भगिनींना पत्रकं वाटत होते, मोदीजींनी केलेल्या कामाची उजळणी त्यांना देत होते आणि शेवटी कॉर्नर सभा करून त्या ठिकाणी या ग्रामसभेचा समारोप होत असे. आणि यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीची शेती केली, जे प्रयोगशील शेतकरी आहेत, त्यांचा सन्मान ते करत होते. मला आज या ठिकाणी सांगताना आनंद होतोय की महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही ग्रामपरिक्रमा यात्रा झाली आणि बावनकुळे साहेब, राज्यातल्या 4,500 गावांमध्ये आमची परिक्रमा यात्रा त्या ठिकाणी जाऊन आली. मी किसान मोर्चाच्या माझ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना, किसान मोर्चाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो की मोदीजींनी केलेलं काम आपण त्या ठिकाणी घराघरात पोहोचवलेलं आहे. आणि म्हणून या कार्यक्रमाचा समारोप, ग्रामपरिक्रमा यात्रेचा समारोप आज या ठिकाणी होतोय. आणि उद्यापासून बावनकुळे साहेबांनी लगेच दुसरं काम आम्हाला दिले की लाभार्थी संपर्क करायचा आहे. त्यामुळे बावनकुळे साहेब कामातून कुणाला सुट्टी देत नाही आणि म्हणून उद्यापासून ते काम चालू होणार आहे. खरं तर योजना सरकारच्या इतक्या आहेत, अनेकांनी माझ्या अगोदर आपल्या भावना व्यक्त करत असताना सांगितल्यात, परंतु ज्या शेतकऱ्याला मी संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर फिरलो, प्रत्येक भागातली परिस्थिती वेगळी आहे, पीक पाणी वेगळं आहे, निसर्ग वेगळा आहे, समस्या वेगळ्या आहेत आणि म्हणून या प्रत्येक महाराष्ट्राच्या जिल्ह्यात जाण्याचं सौभाग्य मला या ठिकाणी मिळालं. विदर्भ मराठवाड्यासारख्या भागांमध्ये ज्या वेळेला शेतकरी 5 आणि 10 हजार रुपयाच्या गरजेकरता त्या ठिकाणी खाजगी सावकाराकडून कर्ज उचलतो, 10%, 15% व्याजदराने त्याला पैसे देत असतो आणि मग अशा परिस्थितीमध्ये जर त्याला ते पैसे देता आले नाहीत तर मग अनेक शेतकरी आत्महत्या करतात. आणि म्हणून ही परिस्थिती टाळण्याकरता मोदीजींनी ठरवलं की आपल्याला या गोरगरीब शेतकऱ्याला मदत केली पाहिजे. 1,10,00,000 शेतकरी फायदा घेत होते, परंतु जे इन्कम टॅक्स भरणारे शेतकरी आहेत, जे सदन आहेत, त्यांना या यादीतून वगळण्यात आलं. आज ही संख्या 80 लाखापेक्षा जास्त आहे. मी सगळे आकडेवारी जाणार नाही कारण तुम्हाला जी पत्रकं मिळाली त्याची सगळी आकडेवारी आहे आणि आपल्याला बावनकुळे साहेबांना ऐकायचंय, त्यामुळे मी सगळीच आकडेवारी या ठिकाणी सांगणार नाही. परंतु आता पूर्वी 2 हेक्टर जमीन ज्या शेतकऱ्याकडे होती तो या योजनेचा लाभार्थी होता. आता सरकारने या योजनेमध्ये ज्याच्याकडे 3 हेक्टर म्हणजे 7.5 एकर जमीन जरी असली तरी देखील त्या शेतकऱ्याला या योजनेत येता येणार आहे. आणि म्हणून आम्ही किसान मोर्चाने निर्धार केला आहे की गावागावात अशा प्रकारचे जे लाभार्थी या योजनेत येऊ शकतात त्यांना आम्ही या ठिकाणी योजनेत आणणार आहोत आणि सगळ्याच शेतकऱ्यांना मोदीजींच्या योजनेचा फायदा झाला पाहिजे. 1 रुपयात पीक विमा योजना, पूर्वी आपण विमा काढत नव्हतो, 4-4, 5-5 हजार रुपये त्या ठिकाणी भरावे लागत होते. शेतकरी गरीब आणणार कुठून? आणि म्हणून सरकारने त्या ठिकाणी 1 रुपयात पीक विमा दिला. त्याच्या माध्यमातून सुद्धा शेतकऱ्यांना फार मोठी मदत झालेली आहे. मी परत एकदा सांगतो की संपूर्ण आकडेवारी त्या ठिकाणी मला सांगायची नाही.
आपल्याला मिळणारा युरिया की जो शेतकऱ्यांना सातत्यानं लागतो, जो उद्योगपतीच पळवायचे, व्यापारीच पळवायचे, आणि म्हणून मोदीजींनी तो युरिया पहिल्यांदा नीम कोटेड केला, मग गंधकयुक्त ज्याला गोल्ड युरिया आपण म्हणतो, हा आता शेतकऱ्यांना मिळतोय. या युरियाच्या बाबतीत जर आपण नीट माहिती घेतली तर परदेशांमध्ये आज अमेरिकेसारख्या देशाचा विचार केला तर 3,000 रुपयाला गोणी मिळते युरियाची. चायना सारख्या ठिकाणी 1900 रुपयाला मिळते. पाकिस्तान सारख्या ठिकाणी 850 रुपयाला मिळते. मात्र माझ्या भारतातल्या शेतकऱ्याला ही गोण आजही 270 रुपयालाच मिळते. याला कारण बाकीची सबसिडी जी आहे ती भरण्याचं काम आदरणीय मोदी सरकार करतंय, आणि एक प्रकारे 8,000 कोटीपेक्षा जास्त अप्रत्यक्ष फायदा हा माझ्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिला जातोय. खतं आता आपल्याला मुबलक प्रमाणात मिळत आहेत. सिंचन योजनेच्या निमित्ताने जी काही कामं केली त्याच्यामुळं 78 लाख हेक्टर जमीन ओलिताखाली आलेली आहे. दुधाच्या दरात सुद्धा आता आपल्याला आपल्याकडचा खरा तर हा प्रश्न आहे की दुधामध्ये मार्केटमध्ये दूध 60 रुपयाने जात आहे, पण शेतकऱ्याला किती मिळत आहेत? 22 रुपये, 23 रुपये. त्याला बिचारायला घरात ते दूध परवडेना. आणि म्हणून आम्ही राज्य सरकारला किसान मोर्चाच्या माध्यमातून संदीपबाबा गिड्डे पाटलांनी पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे साहेबांची गाठ घेतली आणि त्यांना त्या ठिकाणी विनंती केली की साहेब, शेतकऱ्याला आपल्याला दूध उत्पादक शेतकऱ्याला मदत केली पाहिजे, आणि प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्याचा निर्णय सुद्धा आपल्या राज्य सरकारने त्या ठिकाणी घेतलेला आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांना त्याचा फायदा या ठिकाणी मिळतोय. आपल्या भागातलं तसं पाहिलं तर प्रमुख उत्पादन हे ऊस आहे. या ऊसामध्ये सुद्धा पूर्वी साखर कारखानदारी काय परिस्थिती झाली, सगळे साखर कारखाना बऱ्यापैकी या ठिकाणी आहेत, पण इथेनॉल निर्मिती आणि त्याचा इंधनात वापराचा निर्णय ज्या वेळेला मोदी सरकारने घेतला, आज साखरेला चांगले दिवस आहेत. आणि म्हणून किसानाला त्या ठिकाणी ऊसाला चांगला दर मिळतोय. FRPचं पहिली सुरुवात ही मोदी सरकारने त्या ठिकाणी केलेली आहे. आणि म्हणून आज आपण ऊस उत्पादक शेतकरी खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी सुखावलेलो. ज्या वेळेला मोदी सरकार शेतकऱ्यांकरता प्रचंड काम करतंय, कृषी समृद्धी केंद्र आता त्या ठिकाणी स्थापन झाली, माती परीक्षण होतंय, आणि या सगळ्या बाबी करत असताना किसानांकडे अधिकाधिक लक्ष देण्याचं काम मोदी सरकार करतंय. कारण आपल्या पंतप्रधानांना माहिती आहे की या देशातली 70% जनता ही शेती आणि शेती क्षेत्रावर त्या ठिकाणी अवलंबून आहे. आणि एक गोष्ट ही खरी आहे की देशातलं कोणत्याही राज्यातलं कसलंही सरकार असो, ते बनवण्याची आणि बिघडवण्याची ताकद जर कोणामध्ये असेल तर ती माझ्या शेतकरी बंधू भगिनींमध्ये आहे. आणि म्हणून जेव्हा शेतकरी सुखी समाधानी होईल त्यावेळेला हा देश खऱ्या अर्थानं परमवैभवाला जाईल, हा देश खऱ्या अर्थानं विश्वगुरु ठरेल, हे मोदीजींनी जाणलं. आणि म्हणून शेतकरी अधिकाधिक त्या ठिकाणी समृद्ध झाला पाहिजे, त्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे, यासाठी मोदी सरकारने अनेक कार्यक्रम केले. सगळेच कार्यक्रम मी सांगणार नाही, बावनकुळे साहेब त्या ठिकाणी विस्ताराने तपशील घेतील. शेतकऱ्याला किसान कार्डचा विषय असेल, पाणंद रस्त्याच्या संदर्भात सुद्धा आता आपल्या सरकारने त्या ठिकाणी योजना आणलेल्या आहेत. आणि म्हणून या सगळ्या या ग्राम परिक्रमामध्ये आपल्या मोदी सरकारने सांगितलं की शेतकऱ्यांकडे जा. पूर्वी तुम्हाला माहिती आहे निवडणुका लागल्या की पक्षाचा जाहीरनामा येतो, घोषणापत्र येतं, वचननामा येतो की पुढच्या 5 वर्षात आम्ही काय करणार. कोणीतरी 4-5 धुरीण किंवा तज्ञ त्या ठिकाणी बसणार आणि ते घोषणापत्र लिहिणार. परंतु मोदीजींनी सांगितलं नाही. किसान मोर्चा आणि भारतीय जनता पार्टीचे मोदीजींनी 4च घटकांना त्या ठिकाणी प्रसिद्धी दिली किंवा 4च घटकांच्या बळकटीकरणासाठी काम चालू केलंय. माहितीये ना आपल्याला, पहिला शेतकरी, दुसरा गरीब, तिसरा युवक आणि चौथी माझी महिला, या 4 घटकांसाठी मोदी साहेब. परंतु सगळं इतकं करत असताना मोदीजी कसं चुकीचं काम करतायत दाखवण्यासाठी काही मंडळी आसुसलेली आहेत, आतुरलेली आहेत. आमचं राज्य सरकार कसं चुकीचं काम करतंय यासाठी काही मंडळी त्या ठिकाणी जाणीवपूर्वक खटाटोप करतायत. हरियाणा आणि पंजाब मधले काही शेतकरी दिल्लीच्या बॉर्डरवर मनमोहन सिंगांचं काँग्रेस सरकार होतं, त्यावेळेला हे सरकार काय आधारभूत किंमत देत होतं आणि गेल्या 10 वर्षात मोदीजींनी काय किंमत दिली हे फक्त 1च मिनिटात मी सांगतो. धानाला 2014 पूर्वी 1360 रुपये त्या ठिकाणी आधारभूत किंमत होती. आज 2023-24 मध्ये 3225 रुपये त्या ठिकाणी दिले जात आहेत. ज्वारीला पूर्वी 1550 रुपये होती, आता 3225 आहेत.
बाजरीला 1250 रुपये देत होते, आता 2500 रुपये देत आहेत. रागी म्हणजे नाचणीला 1550 रुपये त्या ठिकाणी आधारभूत किंमत होती, आता 3846 रुपये देत आहेत. मक्याला 1310 रुपये भाव होता, आज तो 2090 रुपये देतोय. तुरीला 4,350 रुपये आधारभूत किंमत होती, आज 10 वर्षानंतर ती 7,000 रुपये झालेली आहे. मुगाला 4,600 रुपये किंमत होती, 10 वर्षात 8,558 रुपये. उडदाला 4,350 रुपये देत होते, आता 6,950 रुपये मोदी सरकार देत आहे. शेंगदाण्याला 4,000 रुपये आधारभूत किंमत होती, आता 6,377 रुपये. आणि कापसाला 3,750 रुपये पूर्वी दिले जात होते, आता 7,000 रुपये दिले जात आहेत. म्हणून आपल्या मोदी सरकारने जी आधारभूत किंमत दिली ना, ही 2014 पेक्षा दुप्पट तिप्पट आहे. परंतु काही मंडळी जाणीवपूर्वक केवळ मोदी शासनाला बदनाम करण्यासाठी खोटी आंदोलनं त्या ठिकाणी करतायत, मीडियाच्या माध्यमातून आपल्या मोदी सरकारला बदनाम करण्याचं काम करतायत. परंतु ही मंडळी ज्यावेळेला असं काम करतात त्यावेळेला आपल्यासारख्यांनी सावध राहण्याची गरज आहे. मोदीजी ही भारताची गरज आहे, आपल्याला भाजपला नाही, भारताला मतदान करण्यासाठी मोदीजींना विजयी करावं लागणार आहे. आपला इथून जाणारा एक खासदार आपल्या साताऱ्याचा जरी आज जाहीर झाला नसला तरी सांगलीला संजय काका पाटलांची उमेदवारी जाहीर झालेली आहे. पलीकडे माड्याला आपले रणजित भाऊ निंबाळकरांची उमेदवारी जाहीर झालेली आहे. आणि म्हणून महायुतीचा जो कोणी उमेदवारी येईल, उद्या जो कोणी सभागृहामध्ये मोदींच्या मागे हात वरती करणार आहे तो आपलं मतदान त्या ठिकाणी करणार आहे. आणि म्हणून त्याने मोदीजींनाच मतदान करणारा शिलेदार निवडून पाठवायची जबाबदारी आम्हा सर्वांची आहे. आणि मला खात्री आहे माझा शेतकरी बंधू भगिनी या ठिकाणी आहेत, तुम्ही निश्चितपणाने मोदीजींना त्या ठिकाणी पाठिंबा देणार आहात ना. माझी विनंती, आपल्याकडे मोबाईल आहे, या मोबाईलमध्ये एक टॉर्च आहे, बॅटरी आहे, ती आपण चालू करून बावनकुळे साहेबांना दाखवा की होय आम्ही मोदीजींनाच त्या ठिकाणी मतदान करणार आहोत. सगळ्यांना विनंती आहे, आपण आपल्या मोबाईल मधली टॉर्च त्या ठिकाणी चालू करा. बोला भारत माता की, भारत माता की. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा. धन्यवाद. मोदीजी आप आगे बढ़ो. आज या ग्राम परिक्रमा यात्रेचा समारोप या ठिकाणी होतोय. खरं तर महाराष्ट्र राज्याचे आपल्या भाजपचे उमेदवार जाहीर होत आहेत. दिल्लीला कदाचित जावं लागणार की काय, आणि आमच्या कार्यक्रमाला बावनकुळे साहेब येतात की नाही आमच्या पोटात गोळा होतो. परंतु बावनकुळे साहेबांनी कार्यकर्त्याची परिस्थिती जाणली, दुपारी 2 वाजता मुंबईतून थेट निघाले तर आज या ठिकाणी आलेत. मी किसान मोर्चाच्या वतीने बावनकुळे साहेबांचं स्वागत करतो, त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आपण सर्व शेतकरी बंधू भगिनी या ठिकाणी आलेत, आपल्यालाही धन्यवाद देतो. आणि माझे महामंत्री रामकृष्ण वेताळ साहेब, आपण हा कार्यक्रमाचं नियोजन केले त्याबद्दल आपल्यालाही मनापासून धन्यवाद देऊन माझं बोलणं थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अध्यक्ष साहेब, धन्यवाद. यानंतर ज्या मार्गदर्शनाची आपण धन्यवाद पाहताय. किसान मोर्चाच्या वतीने जी ग्राम परिक्रमा यात्रा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात काढली गेली, ज्या आमच्या किसान मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षांच्या गणेश भेगडेजींच्या नेतृत्वाखाली ही यात्रा त्या ठिकाणी काढली गेली. आणि त्याचबरोबरीनं आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वी करण्यासाठी त्यांचे महामंत्री रामकृष्णजी वेताळ यांनी जो काही यशस्वी कार्यक्रम साकारला, मी आदरणीय प्रदेशाध्यक्ष आपले बावनकुळे साहेबांना विनंती करतो की आपण सन्माननीय प्रदेशाध्यक्ष गणेशजी भेगडे, रामकृष्णजी वेताळ त्यांचे सहकारी यांचा या ठिकाणी सन्मान करावा. आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेब, डाळिंब उत्पादक शेतकरी आणि द्राक्ष उत्पादक शेतकरी यांच्या वतीनं तुमचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. सत्कार केला जातो. हे आहे द्राक्ष या पिकाला जागतिक स्तरावरती दर्जा उत्पन्न झाल्यानंतर मिळाल्यानंतर द्राक्ष आणि बेदाणे हे शालेय पोषण आहारामध्ये समाविष्ट केल्यामुळं आपण सरकार आणि अर्थातच आपले भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय
सन्माननीय प्रदेशाध्यक्ष साहेबांचा या ठिकाणी सन्मान करतोय, सत्कार करतोय. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. आणि यानंतर मी विनंती करतोय आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब, प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य. समोर बसलेले, पाठीमागे बसलेल्या सर्वांना विनंती आहे, कुणी जागा सोडू नका, कुणीही जागेवर मोठू नका. जब तक बावनकुळे साहब मैदान में तब तक टाइगर जिंदा है. शेरों को भी शेर पूरे महाराष्ट्र का बब्बर शेर बावनकुळे साहब जनसभा को संबोधित करेंगे. उत्तर कराडच्या बेलवाडी गावाची ऊर्जा आणि उत्तर कराडची ऊर्जा संपूर्ण महाराष्ट्राला देण्याकरता जरा थोड्या घोषणा देऊ. मला माहिती आहे की तुम्हाला लवकर घरी जायचं आहे, उशीर फार झालाय, पण ऊर्जा आणल्याशिवाय किसान मोर्चाचा कार्यक्रम हा सफल होणार नाही. तर दोन्ही हात वर करून जरा जोरात मुठा आवळून भारत माता की वंदे, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय श्रीराम, जय जय श्रीराम, हर 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 हर. व्यासपीठावर उपस्थित माननीय विक्रांत पाटीलजी, गणेश भेगडेजी, रामकृष्ण वेताळजी, राजेश मोरेजी, धैर्यशील कदमजी, बाबा जादवरावजी, विक्रम पावसकरजी, चित्रलेखाताई मानेजी, डॉक्टर संजय पाटीलजी, मनोज घोरपडेजी, विक्रम पाटणकरजी, सुनील काटकरजी, मकरंद कोरडेजी, अनुप मोरेजी, पृथ्वीराज पवारजी, दादासाहेब सातव, रघुनाथ सोळंके, राजाराम गरुड, मनोज कासवा, सचिन मथाले, बाळासाहेब सरगर, तानाजी थोरात, शशिकांत देशमुख, केशवराव कामटे, संदीप गिड्डे पाटील, सुभाषजी काळगे, माऊली हळणकर, रामदास शिंदे, रमेश माने, मोहन शिंदे, संदीप जाधव आणि सर्व उपस्थित पदाधिकारी. खरं तर मी आपले नेते गणेश भेगडेजी यांचं मनापासून अभिनंदन करतो की ही ग्राम परिक्रमा यात्रा, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारी यात्रा, आज त्याचा समारोप या पवित्र स्थळावर करण्याचा आणि योजनाबद्ध पद्धतीने संपूर्ण शेतकऱ्यापर्यंत ही यात्रा पोहोचवण्याकरता किसान मोर्चाचे संपूर्ण महाराष्ट्राचे पदाधिकारी, किसान मोर्चाचे आमचे बूथपर्यंतचे पदाधिकारी, सर्व जिल्ह्यातले जिल्हाध्यक्ष आणि महाराष्ट्राच्या पदाधिकाऱ्यांचं मी गणेश भेगडेच्या माध्यमातून मनापासून अभिनंदन करतो. आपणही जोरात टाळ्या वाजवून किसान मोर्चाचं अभिनंदन करावं, जोरात टाळ्या वाजवून अभिनंदन करावं. आमचे या कार्यक्रमाचे आयोजक रामकृष्ण वेताळजी यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. आमचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदमजी, खरं तर मला अभिमान आहे की आपलंही मी अभिनंदन करतो की राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि माननीय देवेंद्रजीकडनं या उत्तर कराड करता आपण 5 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी बुडवून दिला. आपलंही अभिनंदन करतो. आणि मनोज घोरपडेजी आपलंही अभिनंदन करतो की उत्तर कराडचे विधानसभा प्रमुख म्हणून उत्कृष्टपणे पक्षाला न्याय देण्याचं काम करताय. मी आपलंही मनापासून अभिनंदन करतो. खरं तर या ठिकाणी मी माननीय प्रमोद गायकवाडजी, जे आपले साताऱ्याचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत, त्यांनी एक अत्यंत या देशाला करता सहकार्य करण्याकरता महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने या अकादमीमधून, आपल्या जय हनुमान कॅरियर अकादमीमधून त्यांनी सैनिक तयार करण्याचं मोठं कार्य या ठिकाणी उभं केलं. मी प्रमोद गायकवाडजी आपलंही अभिनंदन करतो. या कार्यक्रमाला
धनंजय पवार जे आपले जिल्हाध्यक्ष साताऱ्यांचे किसान मोर्चाचे, त्यांचेही अभिनंदन करतो. सूर्यकांत पडवळजी, माननीय रुक्मिणीताई जाधव आणि दीपालीताई खोत, रुक्मिणीताई जाधव आणि दीपालीताई खोत करता टाळ्या वाजून अभिनंदन करतो. त्यांनी एवढ्या महिला या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित केल्या आणि खऱ्या अर्थाने एक जोशपूर्ण महिलांचे या ठिकाणी प्रदर्शन केलं. त्यांचे अभिनंदन करतो. आणि प्रशांत भोसलेजी, किसान मोर्चाचे तालुका अध्यक्ष, आपले अभिनंदन करतो. या ठिकाणी मोठा कार्यक्रम केला. खरं तर वेळ फार झाला आहे. माननीय गणेश बेगडेजी, धैर्यशील कदमजी, रामकृष्ण वेताळजी, मनोज घोरपडेजी, विक्रांत पाटीलजी, आपण सर्वांचं या ठिकाणी भाषण ऐकलं. खरं तर आज मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या देशामध्ये आणि महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेला, शेतकऱ्यांना, शेतमजुरांना न्याय देण्याकरता माननीय मोदीजींनी मागच्या 10 वर्षामध्ये गरीब कल्याण, मध्यमवर्गीयाचं कल्याण करता अनेक योजना या ठिकाणी आपल्या समोर आणल्या आहे. या समाजाला आणि शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. खरं तर या योजनांचा मी वारंवार उल्लेख करणार नाही, पण या योजनांना घेऊन या देशामध्ये 2 लक्ष गावामध्ये ही ग्राम परिक्रमा यात्रा निघाली आणि 12 फरवरीपासून सुरुवात झाली. शेतकऱ्याच्या अडीअडचणी, सूचना या ठिकाणी घेतल्या. शेतकऱ्याच्या अडीअडचणी सोडवण्याकरता ज्या सूचना या ठिकाणी आल्या, मोदीजी जेव्हा 2024 ते 29 मध्ये पुन्हा प्रधानमंत्री पदाकरता 2024 मध्ये मे महिन्यात तिसऱ्यांदा प्रधानमंत्री म्हणून शपथ घेतील. मोदीजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री म्हणून मे महिन्यात शपथ घेतील. तेव्हा या ग्राम परिक्रमा यात्रेतल्या जेवढ्या सूचना आल्या आहेत त्या सूचनाचं संपूर्ण न्याय देण्याचं काम पुढच्या 2024 आणि 29चं सरकार करेल. जेवढ्या नवीन सूचना आल्या आहेत सर्व शेतकऱ्यांना न्याय द्यायचं काम करेल. एवढ्या सूचना गणेश बेगडेजी, मनोज घोरपडेजी आणि या ठिकाणी आपले वेताळ साहेब, तुमच्या सूचना आम्ही केंद्र सरकारला पाठवण्याचं संपूर्ण अध्यक्ष म्हणून काम मी केल्याशिवाय राहणार नाही. खरं तर या सूचना पाठवण्याचं काम मी निश्चित करणार आहे. खरं तर आपल्याला माहिती आहे की माननीय मोदीजींनी कृषी क्रांती करण्याकरता मोठ्या प्रमाणावर योजना राबवल्या आणि या योजनांची माहिती आपण दिली. आणि राज्यभरामध्ये 1,15,00,000 शेतकऱ्यांना भेटण्याचं अत्यंत मोठं कार्य किसान मोर्चाने केलं. मी तुमचे या ठिकाणी अभिनंदन करतो. किसान मोर्चानी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन सेल्फी काढण्याचं काम केलं आणि देशातल्या 40% अधिक असलेल्या या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळवून देण्याकरता मोठ्या प्रमाणावर काम करण्याचं या ठिकाणी काम केलं. आपण बघा, माननीय प्रधानमंत्री मोदीजींना आपण बघितलं असाल, खरं तर इंग्रज गेल्यापासनं स्वतंत्र भारतामध्ये 65 वर्ष काँग्रेस पार्टीने सरकार चालवलं. 65 वर्ष काँग्रेसला मत दिली. कुणाला तरी मत द्यावं लागतं, कुणाला तरी मत द्यावं लागतं, कुणीतरी निवडून येतं. 65 वर्ष काँग्रेस. पण माननीय मोदीजींनी मत हे कर्ज समजलं आणि मताचं कर्ज इमानदारीनं काम करून जनतेला व्याजासहित परत करण्याचं काम माननीय प्रधानमंत्री मोदींनी केलं. आज बघा, तुम्ही बघितलं असाल, परवा अर्थसंकल्प आला. त्या अर्थसंकल्पामध्ये, कृषी अर्थसंकल्पामध्ये, मी कृषीचं सांगतोय, या देशामध्ये मला शरद पवार साहेबांना विचारायचं आहे. शरद पवार साहेब, तुम्ही कृषी मंत्री होता, तुम्ही कृषी वाढ करून दिली. खरं तर 2013-14 मध्ये जर बघितलं, पवार साहेब तुम्ही याचं उत्तर दिलं पाहिजे. 2013-14 मध्ये कृषी करता 23,933 कोटी रुपये मिळायचे. माननीय मोदीजींच्या सरकारने 23-24 मध्ये, पत्रकार मित्रांनो जरा आकडे शरद पवार साहेबांना पाठवा. 13-14 मध्ये 21,933 कोटी आणि मोदीजींच्या सरकारमध्ये 1,25,036 कोटी रुपये कृषी क्षेत्राला देण्याचं काम
माननीय मोदीजींनी केलं. पवार साहेब हिंमत असेल तर खोडून काढा. मी सांगितलेला आकडा खोडून काढा. पवार साहेब या ठिकाणी 13-14 मध्ये तुमच्या सरकारमध्ये 265 मेट्रिक टन उत्पादन व्हायचं. आज 22-23 मध्ये 333 MMT उत्पादन या ठिकाणी होत आहे. मी तुम्हाला सवाल विचारण्याकरता आलो आहे. खरं तर या ठिकाणी अनेक गोष्टी सांगितल्या. मी तुम्हाला विचारतो, तुम्हाला कृषी मंत्री म्हणून काय वाटलं नाही की शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये 12,000 रुपये टाकले पाहिजे? पण शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये 12,000 रुपये टाकण्याचं काम मोदीजी आणि एकनाथजी देवेंद्रजीच्या सरकारने करून दाखवलं. कृषी मंत्री शरद पवार साहेब, तुम्हालाही संधी होती. खरं तर या देशामध्ये 11 कोटी लाभार्थ्यांना मोदीजी यांनी कृषी सन्मान योजना दिली. तुमच्याही सरकारमध्ये तुम्हाला वाटलं असतं, पण तुम्ही हे केलं नाही. आणि आता गावागावात फिरतायत आणि सांगत फिरताय, सकाळपासून संध्याकाळपर्यंत मोदीजी नावाचा जप करतायत. माननीय पवार साहेब, तुम्हाला माझा सवाल आहे की महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर या सन्मान निधीचा जो निधी या सरकारचा आहे, यातले शेतकरी बी बियाणाकरता करतात, शेतकरी बी बियाणाकरता वापरतात. यातली 51% रक्कम ही शेतकऱ्याच्या बी बियाणाकरता जातं. यातली 40% रक्कम मुलाच्या शिक्षणाकरता जातं, 10% आरोग्याकरता जातं. मी परवाचा रिपोर्ट आणला. या शेतकरी सन्मान योजनेमुळं शेतकऱ्यांच्या शिक्षणापासून, हॉस्पिटलपासून तर बी बियाणापर्यंत ही रक्कम जातं. पवार साहेब, तुम्हाला विचार करता आला असता, पण तुम्हाला विचार केला नाही. खरं तर मोदीजीच्या सरकारमध्ये हमी भावाची रक्कम किती वाढली या ठिकाणी गणेश बेगडेंनी मांडलाय. मी त्यात जाणार नाही. पण पवार साहेब, तुमच्याही काळात तुम्हाला हमी भाव वाढवता आला असता. कृषी मंत्री म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला अनेक रिपोर्ट तुम्ही घेतले. पण पवार साहेब, तुम्ही कधी शेतकऱ्याचा विचारच केला नाही. शेतकऱ्याचा विचार करण्याची भूमिकाच तुमची नव्हती. आणि म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला, आपल्याला जे खोटं बोलून मतदान घेऊन पडून जाणारे लोक आहेत, त्यांची वस्तुस्थिती मांडण्याकरता आलो. मला हे सांगितलं, या ठिकाणी गणेश बेगडेंनी सांगितलंय, आज 270 रुपयात युरिया का मिळतो? तर मोदीजींचं सरकार हे 11 लाख कोटी रुपये शेतकऱ्याला सबसिडी देतं. म्हणून तुम्हाला 270 रुपयामध्ये युरिया मिळतं. बियाणाच्या किमतीवर आपल्या सरकारने नियंत्रण केलं आहे. 1,75 लाख लोकांना PM किसान समृद्धी केंद्र स्थापन या देशात झाले आहेत. सेंद्रिय शेतीवर भर त्या ठिकाणी मोदीजींच्या नेतृत्वातल्या सरकारने दिला आहे. 1260 बाजार समित्या ई-नमो ॲपनी जोडल्या गेल्या आहेत. 8,000 शेतकरी उत्पादक संघटना त्या ठिकाणी स्थापन झाल्या आहेत. कृषी पायाभूत सुविधा निधीतून 1 लाख कोटी रुपये या शेतकऱ्यांना मिळाले आहेत. सुमारे 23 कोटी मुद्रा आरोग्य कार्ड जारी केले गेले आहेत. 1,33 लाख लोकांना 1,33,00,000 कोटी रुपयांचे PM पीक विमा योजनेचे दावे पूर्ण झाले. आणि खऱ्या अर्थाने एक मोठी मदत त्या ठिकाणी शेतकऱ्यांना झाली आहे. मी या ठिकाणी सर्वच योजनेत जाणार नाही, पण मला खऱ्या अर्थाने मोदी सरकारने दिलेल्या शेतकऱ्याच्या योजनेचा फायदा या देशात सर्वात जास्त कुठे झाला असेल तो महाराष्ट्र राज्यामध्ये झाला आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने मी मोदीजींचं अभिनंदन करण्याकरता या ठिकाणी आलो आहे. खरं तर या ठिकाणी आज खूप काही गोष्टी सांगता येईल, पण एवढ्यात मी जात नाही. पण मी देवेंद्रजींचं या कृषी मेळाव्यामध्ये, या संमेलनामध्ये मनापासून अभिनंदन करतो. माननीय देवेंद्रजींनी जी मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना आणली आहे, या सौर वाहिनी योजनेतनं या आपल्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना पुढच्या 3 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या संपूर्ण शेतकऱ्यांना दिवसानी 12 तास वीज देण्याकरता मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आणून या महाराष्ट्राच्या 45 लाख शेतकऱ्यांना दिवसाने वीज देण्याकरता मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना आणली आहे. आणि खऱ्या अर्थाने एक मोठी शेतकऱ्यांना दिवसाने वीज देण्याची योजना या ठिकाणी केली आहे. मी या ठिकाणी एवढं सांगेल, पुढच्या काळामध्ये अनेक योजना या ठिकाणी सांगता येतील.
केंद्र सरकारच्या माध्यमातनं, मोदीजींच्या सरकारच्या माध्यमातनं खरं तर पवार साहेब तुमच्याकडनं अपेक्षा आहे मला, तुम्ही आकडेवारी जाहीर कराल. या ठिकाणी गरीब माणसाला घरं देण्याची योजना तुम्ही कधी तयार केली होती? इंदिरा आवास योजना, 1 घर 2 घरं यायचे, पण कधी लोकांना घरं मिळायचे नाही. पण आज या ठिकाणी माझ्या बहिणी बसलेल्या आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेकरता या राज्यामध्ये पत्रकार मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजना जी शेतकरी शेतमजुरांना मिळतं, त्या योजनेमध्ये 6,27,581 लोकांना घरकुलं प्रधानमंत्री आवास योजनेतून मिळाले. प्रधानमंत्री आवास योजनेच्या जर ग्रामीण भागाचा विचार केला 13,74,414 घरं मिळाले. जलजीवन मिशनच्या माध्यमातून शेतकरी शेतमजुराच्या घरी, या गावातल्या गरीब माणसाच्या घरी पिण्याचं पाणी पोहोचवण्याकरता जर विचार केला तर याची कुटुंबाची संख्या जर विचार केला तर 1,46,64,263 घरी पिण्याचं पाणी देण्याचं काम मोदी सरकारने केलं. या ठिकाणी आयुष्यमान भारत, तुमच्या कुणालाही कुठलाही आजार होऊ नये, किडनी, लिव्हर, हार्ट, कॅन्सरचा आजार कुणाही शेतकरी शेतमजुराला होऊ नये ही परमेश्वराला मी प्रार्थना करतो. पण आजार झाला तर मोदीजींच्या सरकारने 5 लाख रुपयाचं आयुष्यमान भारतचं कार्ड आपल्या लोकांना देण्याचं काम केलं आणि खऱ्या अर्थाने 3,26,00,000 लोकांना या राज्यामध्ये आयुष्यमान भारतचं कार्ड, जे तुम्हाला तुमच्या खिशामध्ये 5 लाख रुपयाचं कार्ड, जे तुमच्या जीवनाचा विमा करण्याकरता मोदीजींनी दिलं. खऱ्या अर्थाने या ठिकाणी मी सांगितलं, प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचं मी सांगितलंच आहे. या ठिकाणी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचं सांगितलं की या ठिकाणी 1,34,20,819 लोकांना फायदा झाला. स्वामित्व योजनेतनं ड्रोन दर्वे गावाच्या सर्वेक्षणाचं काम चालू झालं. ड्रोन दर्वे गावाच्या सर्वेक्षणाचं काम सुरू झालं आणि पुढच्या काळामध्ये प्रत्येक शेतकरी घरमालकाचं काम ड्रोनच्या माध्यमातून तुमची या ठिकाणी मोजमापचं काम या ठिकाणी करण्यात आलं. या ठिकाणी 31,232 गावाचं सर्वेक्षण करताना 65,86,593 लाभार्थ्याची ओळख त्या ठिकाणी निर्माण झाली. मृदा आरोग्य कार्ड बद्दल सांगितलं. एकूण मातीचं जर परीक्षण पाहिलं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर माती आरोग्य कार्डचे त्या ठिकाणी प्रमाणपत्र वितरित झाले. किसान क्रेडिट कार्ड 57,58,568 लोकांना वाटप झालं. किसान क्रेडिट कार्ड जर पशुसंवर्धनचा विचार केला 83,730 लोकांना वाटप झालं. प्रधानमंत्री किसान क्रेडिट कार्ड मत्स्य विभागाचा विचार केला तर 48,186 लोकांना लागू झालं. अटल पेन्शन योजनेचा जर विचार केला तर 45,78,444 लोकांचा या ठिकाणी या सर्व लोकांना लाभ झाला. स्वनिधी योजनेचा जर विचार केला तर 10,47,000 लोकांना कोरोनाने देवेंद्रजींनी केली. मोदी सरकारने 4 लाख पंप दिले आणि खऱ्या अर्थाने प्रधानमंत्री शेती विमा योजनेचा 1,71,00,000 रुपयाचा फायदा झाला. स्वच्छ भारत मिशनचा विचार केला तर 7,17,000 या ठिकाणी शौचालयाचं बांधकाम मोदी सरकारने केलं आणि स्वच्छ भारत मिशनचा जर विचार केला तर 70,64,486 इतक्या लोकांना फायदा झाला. मला पवार साहेब असे आकडे तुम्ही आपल्या भाषणामध्ये वाचून दाखवाल का? असे आकडे तुम्ही आपल्या भाषणात वाचून दाखवाल का? हे वाचून दाखवतात का? तुम्हाला सर्व महिलांना प्रश्न विचारतोय. कधी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसवाले, पवार साहेब आणि काँग्रेस पार्टी आणि उद्धव ठाकरे ही महाविकास आघाडीचे नेते भाषणामध्ये जनतेचं कर्ज जे मताचं तुम्ही आतापर्यंत घेतलं 65 वर्ष मतं घेतली, तुम्ही कधी शेतकऱ्याकरता, शेतमजुराकरता, महिलांकरता, युवकांकरता आणि गरीब माणसाकरता काय काय केलं हे वाचून दाखवणार आहे का? हे वाचून दाखवतात का? सांगा, हे कधी वाचून दाखवतात का? मोदीजींनी गरीब कल्याणाकरता, मध्यम वर्गाच्या कल्याणाकरता काम केलं. जेव्हा तुमचा माझा जीव धोक्यात आला होता, ती कोरोनाची महामारी आली होती, तुमचा माझा जीव वाचवण्याकरता मोदीजींनी तुम्हाला 2 इंजेक्शन दिले का? कोणी इंजेक्शन घेतले? प्रमाणपत्र पाठवलं, कोरोनाच्या लसीकरणाचं प्रमाणपत्र पाठवलं का? आलं का?
एकही रुपया मोदी सरकारने घेतला का? आणि हे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसवाले मोदीजींना टीका करतात. मोदीजींचा टीका या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवाल्याला लागला. पवार साहेब तुमच्याही लोकांना लागला, उद्धवजी तुमच्याही लोकांना लागला. तुम्ही याचा सर्वांनी लाभ घेतला, पण टीका मात्र मोदीजीवर केली. मोदीजीवर टीका करणाऱ्या लोकांना तुम्ही सोडणार आहे का? जोरात सांगा जरा. एका आवाज जोरात सांगा, दोन्ही हात वर करून. मोदीजीवर टीका करणाऱ्या लोकांना तुम्ही सोडणार आहे का? आणि काँग्रेस, राष्ट्रवादीवाले, काँग्रेस आणि शरद पवार साहेब म्हणतात, राहुल गांधी म्हणतात मोदीजींना परिवार नाही, मोदीजींना परिवार नाही. होय, मोदीजींनी आपलं संपूर्ण जीवन समाजाकरता, राष्ट्राकरता समर्पित केलं आहे. होय राहुल गांधीजी, मोदीजींनी संपूर्ण जीवन समाजाकरता, गरीब माणसाकरता, उत्तर कराडच्या या समाजाच्या शेवटच्या माणसाकरता समर्पित केलं. शेतकरी शेतमजुराकरता समर्पित केलं. म्हणून मोदीजींचा परिवार एकच नाही आहे, 140 कोटी भारतीय आहे. उत्तर कराडचे या ठिकाणी आलेले सर्व लोक मोदीजींचा परिवार आहे. आपण सर्व मोदीजींचा परिवार आहे की नाही? तर जोरात सांगा, मोदीजींचा परिवार आहे की नाही? आता बघा राहुल गांधीजी, आता राहुल गांधी कुठं आले आहेत? कुठं आले आहेत? नंदुरबार मध्ये आले. राहुल गांधी नंदुरबार मध्ये आले आणि या ठिकाणी आदिवासी समाजावर खूप भाषणं केली. समाजा काय सांगितलं? आदिवासी समाजाला काँग्रेस पार्टीने न्याय दिला. बंधू भगिनींनो, राहुल गांधी नंदुरबार मध्ये आले आणि त्यांचा पद्माकर वडवी नावाचा 5 वेळचा आमदार, तिथला आदिवासी मंत्री, तिथला पालकमंत्री आज त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये आला. आणि भारतीय जनता पार्टी येताना काय म्हटलं की राहुल गांधी तुमच्याकडे जेव्हा सत्ता होती, काँग्रेस पार्टीने 65 वर्ष सरकार चालवली. पवार साहेब जरा ऐकून घ्या. पद्माकर वडवी म्हणाले काँग्रेस सोडताना बघितले, मग काँग्रेस सोडताना पद्माकर वडवींनी म्हटलं की आमची आदिवासी शिक्षक, माझी बहीण द्रौपदी मुर्मूजींना या देशाचं राष्ट्रपती पदावर विराजमान करण्याचं काम माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी केलं. म्हणून मी मोदीजींच्या विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्याकरता, मोदीजींच्या गॅरंटीचा देश बनवण्याकरता, विकसित भारताकरता, देशाची 3री आर्थिक महासत्ता हा देश व्हावा याकरता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचं काम आज माननीय पद्माकर वडवी यांनी केलं. तो पक्ष प्रवेशच करून मी आज उत्तर कराडमध्ये आलो. आणि याच्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोक मोदीजींच्या गॅरंटीचा देश, विकसित भारताकरता या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश करणार. खरं तर राहुल गांधी हे नेहमी जेव्हा महाराष्ट्र येतात एक काम करून जातात. जेव्हा जेव्हा राहुल गांधी येतात तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केल्याशिवाय राहत नाही. राहुल गांधी 2दा महाराष्ट्रात आले, दोन्हीदा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान त्या ठिकाणी केला. तुम्हाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान मान्य आहे का? जरा जोरात सांगा, मान्य आहे का? मग काय करणार तुम्ही यांचं? काय करणार तुम्ही यांचा? काय करणार? मला पवार साहेबांना विचारत आहे की पवार साहेब, तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत आता एकच काम करतात आहे. देशाचे नेते, माजी कृषी मंत्री शरद पवार साहेब, राज्याचे मुख्यमंत्री, पण आता दिवसभर कुठलं काम चालू आहे? काय चालू आहे? पुढे काय चालू आहे? पत्रकार मित्रांनो बघा काय म्हणतात लोक. पवार साहेबांना काय चालू आहे? शरद पवार साहेबांचं बारामती बचाव व्हायची, तुतारी वाजवायची. या वयातही पवार साहेबांना घरोघरी फिरावं लागत आहे की आमच्या सुप्रियाताईचं त्या ठिकाणी डिपॉझिट वाटवा, सुप्रियाताईंचं त्या ठिकाणी काय वाचवा. मला मगाशी कोणतरी चिठ्ठी दिली. या पद्धतीची परिस्थिती जर तुम्ही जनतेकरता, समाजाच्या शेवटच्या व्यक्तीकरता काम केलं असतं तर तुम्हाला गावामध्ये फिरण्याची गरज नसती पडली. अरे एक आव्हान केलं असतं
व्हिडिओवर एक आव्हान जरी केलं असतं, पवार साहेब, तुम्ही तुमच्या जीवनात जर खरंच त्या ठिकाणी या जनतेकरता, महाराष्ट्राच्या रक्षणाकरता काम केलं असतं, देश कल्याणाकरता, राष्ट्र कल्याणाकरता काम केलं असतं, एक छोटा व्हिडिओ काफी होता, एक छोटा व्हिडिओ बारामतीमध्ये काफी होता की माझ्या उमेदवार सुप्रियाताई सुळे आहे, यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. पण मित्रांनो, पवार साहेबांना आता घरोघरी गल्लोगल्ली फिरावं लागत आहे. यापेक्षा वाईट कुठलं असू शकत नाही. खरं तर आम्ही त्यांचा नेहमीच सन्मान केला आहे, पण आम्हाला वाईट वाटतं की या ठिकाणी मताच्या राजकारणाकरता आज त्या ठिकाणी ज्या पद्धतीने चालू आहे, मोदीजीवर टीका करणं सुरू आहे. मला तुमच्या समोर सवाल मांडायचा आहे. उद्धव ठाकरे यांना बघितलं काय? उद्धव ठाकरे यांना बघितलं का? जरा जोरात सांगा. ऑनलाईन आपण यांना पाहिलं का? ऑनलाईन पाहिलं. उद्धव ठाकरेजी यांना तुम्ही पाहिलं का? उत्तर कराडमध्ये कधी बघितलं का? नाही. कशावर बघितलं? ऑनलाईन. कशावर बघितलं? कशावर बघितलं? मी 20 वर्षापासून आमदार आहे. मी विलासराव देशमुखाचं सरकार बघितलं. मी काँग्रेसचे मुख्यमंत्री बघितले. मी सर्व सरकार बघितले 20 वर्षामध्ये. पण मंत्रालयामध्ये 2 दिवस येणारा पहिला मुख्यमंत्री बघितला ज्याच्या खिशात कधी पेन नव्हता. त्या व्यक्तीचं नाव आहे उद्धव ठाकरे. काय नाव आहे? युवराज साहेब, काय नाव आहे? पेन नसलेला मुख्यमंत्री कोण? पेन नसलेला मुख्यमंत्री कोण? मंत्रालयात 2 दिवस येणारा मुख्यमंत्री कोण? तुम्हाला हे मान्य आहे का? 2.5 वर्षामध्ये 2 दिवस येणारा मुख्यमंत्री मान्य आहे का? नाही. आणि आता काय करून राहिले? आता काय करताय? कोरोनाच्या काळामध्ये माझ्या 14 कोटी नागरिकांचा जीव जेव्हा धोक्यात होता, तेव्हा देवेंद्र फडणवीसजी पदावर नसताना विरोधी पक्षनेते म्हणून हॉस्पिटलमध्ये आयसीयू मध्ये फिरत होते. पण उद्धव ठाकरेजी तुम्ही घरी झोपले होते आणि आता मताच्या राजकारणाकरता पुन्हा घराच्या बाहेर निघाल्या. तुम्हाला मान्य आहे का? नाही. जरा कराडच्या जनतेने जोरात सांगा, मला तुमची ऊर्जा पाहिजे आहे. आणि उद्धवजीला माझा सवाल आहे आणि तुमच्या समोर सवाल आहे. उद्धव ठाकरेंनी आता युती केली. ती युती केली उदयनिधी स्टॅलिन सोबत, आणि उदयनिधी स्टॅलिन सोबत युती करून महाराष्ट्रामध्ये मत मागताय, उत्तर कराडमध्ये मत मागताय, साताऱ्यामध्ये मत मागताय, महाराष्ट्राच्या जनतेसमोर जाताय. उदयनिधी स्टॅलिननी म्हटलंय की आमचं सरकार, उद्धव ठाकरेचं सरकार, आमचं सरकार आल्यावर या महाराष्ट्रातला, देशातला हिंदू सनातन धर्म संपवून टाकू. हे उदयनिधी स्टॅलिननी म्हटलं. उद्धव ठाकरे, तुम्ही युती केली आहे. हिंदू सनातन धर्म संपवणारे लोक तुम्हाला मान्य आहेत का? जरा बोला, सांगा. हिंदू सनातन धर्म संपवणारे लोक तुम्हाला मान्य आहेत का? की मोदीजी मान्य आहेत? ज्या मोदीजीने 527 वर्षापूर्वी मीर बाकी नावाच्या बाबराच्या सेनापतींनी अयोध्येचं राम मंदिर पाडलं, आणि अयोध्येचं राम मंदिर पाडून हा ढाचा उभा केला बाबरीचा. आणि ढाचा उभा करताना सांगितलं, हिंदू तुम्ही गुलाम झाल्यात, तुम्ही आपल्या परमेश्वराला वाचवू शकले नाही. पण एक मत तुम्ही मोदीजीला दिलं, एक कमळाची बटन दबली. 527 वर्षानंतर 22 जानेवारी असा दिवस आला. 22 जानेवारी हा दिवस यापूर्वी आला असता. काँग्रेस पार्टीला हा दिवस आणता आला असता, पण काँग्रेस पार्टीने मताच्या राजकारणाकरता सुप्रीम कोर्टामध्ये सांगितलं, 2008 मध्ये सांगितलं, 2011 मध्ये सांगितलं. पत्रकार मित्रांनो, की भगवान प्रभू रामचंद्र काल्पनिक आहे. हे तुम्हाला मान्य आहे का? भगवान प्रभू रामचंद्र काल्पनिक आहे हे काँग्रेस पार्टीच्या राहुल गांधी तुम्ही महाराष्ट्रात आहे. तुम्ही हे म्हटलंय, तुमच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टामध्ये म्हटलंय प्रभू रामचंद्र काल्पनिक आहेत. प्रभू रामचंद्राचा राम सेतू काल्पनिक आहे. पण कराडच्या जनतेला मान्य आहे का? महाराष्ट्राच्या जनतेला मान्य आहे का? एक कमळाची बटन दबली, मोदीजी आले. 22 जानेवारीला 527 वर्षापासून तंबूतले रामलल्ला जगातल्या सर्वात सुंदर मंदिरात गेले.
प्रतिष्ठापित झाले, प्रभू रामचंद्र प्रतिष्ठापित झाले. बघितलं का नाही तुम्ही? बघितलं का? कोणी कोणी बघितलं? जरा हात वर करून सांगा. प्रभू रामचंद्र परमेश्वर भगवान आपलं आराध्य दैवत अयोध्येला प्रतिष्ठापित झाले. एक कमळाची बटन, एक कमळाची बटन. बंधू भगिनींनो, आता उद्धव ठाकरे म्हणतात आहे, उद्धव ठाकरे काय म्हणतात आहे? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पुन्हा एकदा काय होणार आहे? महाराष्ट्राचं काय होणार आहे? काय होणार आहे? जरा जोरात सांगा. खरं तर मागासवर्गीय लोकांना मतं मांडतात, मागासवर्गीय लोकांना मतं मांडतात, सांगतात मागासवर्गीयाकरता काय केलं. खरं तर मी माननीय मोदीजींचा आभार मानतो, उत्तर कराडमधनं मोदीजींचा आभार मानतो. जेव्हा मोदीजी प्रधानमंत्री झाले, मागासवर्गीय समाजातल्या एका अत्यंत कर्तव्यदक्ष व्यक्तीला, रामनाथ कोविंदजीला देशाचे राष्ट्रपती करण्याचं काम माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी केलं. अरे बघा, मुस्लिम समाजाला तुम्ही मतं मागतात. मुस्लिम समाजाचा जेव्हा जेव्हा वेळ आला तेव्हा तेव्हा मुस्लिम समाजाचं नुकसान करण्याचं काम काँग्रेस पार्टीने केलं. पण मी अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री झाले असताना, अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री असताना या देशाचं राष्ट्रपती करण्याचं काम डॉक्टर अब्दुल कलामांना राष्ट्रपती करण्याचं काम माननीय अटल बिहारी वाजपेयीने केलं. आणि म्हणून बंधू भगिनींनो, इले निवडणुका आला का जातीपातचं राजकारण करतील, निवडणुकी आला का धर्माचं राजकारण करतील, मताचं विभाजन करण्याकरता राजकारण करतील. आम्ही कधीही मताचं विभाजन केलं नाही. आम्ही संस्कार जपणारे लोक आहोत. आणि खरं तर माझा सवाल आहे, तुमच्या समोर सवाल आहे, मराठा आरक्षणाचा खरा मारेकरी कोण आहे? मराठा आरक्षणाचा खरा मारेकरी कोण आहे? जरा जोरात सांगा. किती वर्ष सरकार चालवलं मित्रांनो? किती वर्ष सरकार चालवलं? कितना मतदान केलं? कधी मराठा आरक्षणाचा विषय आणला का? मी या कराडच्या उत्तर भागातल्या जनतेकडनं, या कराडच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो. मी देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना मी ऊर्जा मंत्री होतो, एक्साईज मंत्री होतो. मी बघितलं आहे, वर्षा बंगल्यावर 7-8 रात्री जागून, वर्षा बंगल्यावर 7-8 रात्री जागून मराठा आरक्षण देण्याकरता कायदा तयार करण्याचं काम माननीय देवेंद्र फडणवीसजींनी केलं. आणि एवढंच केलं नाही तर मराठा आरक्षणाचा कायदा मंत्रिमंडळामध्ये, विधानमंडळामध्ये, हायकोर्टामध्ये मंजूर करून दाखवला. पण हे नतदृष्ट उद्धव ठाकरे सरकार आलं. या सरकारने मराठा आरक्षणाचा बट्ट्याबोळ केला. सुप्रीम कोर्टामध्ये एवढंच सांगायचं होतं की मराठा समाजामध्ये अजूनही असे लोक आहेत जे आर्थिक दुर्बल आहेत, सामाजिक परिस्थिती बरोबर नाही आहे, एवढं सांगायचं होतं. उद्धवजी, तुम्हाला माझा सवाल आहे, तुम्ही त्यावेळेस कोरोनामध्ये घरी झोपून होते, सुप्रीम कोर्टामध्ये केस चालू होती, तुम्ही मराठा आरक्षणाकरता, मराठा समाज कसा गरीब आहे, मराठा समाजात आर्थिक दुर्बल कसा आहे हे सांगण्याचं काम जेव्हा करायचं होतं तेव्हा तुम्ही घरी झोपून होते. आणि आता देवेंद्र फडणवीसजीवर तुम्ही आरोप करता आहेत. पण मला अभिमान आहे, सुप्रीम कोर्टात तुम्ही आरक्षण घालवलं, पण एक मर्द मराठा मुख्यमंत्री महाराष्ट्राला एकनाथ शिंदे सारखा मुख्यमंत्री आला. एक मर्द मराठी मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाले. आणि देवेंद्रजी आणि अजित पवारजींनी साथ दिली. देवेंद्रजी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेजी सोबत बसून मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याचा नवीन कायदा या सरकारने करून दाखवला. एकदा जोरात टाळ्या वाजवून महायुतीच्या सरकारचं मराठा आरक्षण दिल्याबद्दल आपण अभिनंदन केलं पाहिजे. आणि मी आज शेवटी जाता जाता पुन्हा एकदा आज मंत्रिमंडळाने निर्णय केला. आज मंत्रिमंडळाने काय निर्णय केला मित्रांनो? आज निर्णय काय केला? आपल्याला सर्वांना जोरात टाळ्या वाजवून स्वागत करावं लागेल. तेजस्विनी, शिवयोगिनी, तत्वज्ञानी, महाराणी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, खरं तर काँग्रेस पार्टीला करता आलं असतं, काँग्रेस पार्टीला करता आलं असतं. पण अहिल्यादेवी होळकराचं नाव कधीही काँग्रेस पार्टीने केलं नाही. पण अहिल्यादेवी होळकराचं नाव
अहमदनगरला देऊन आज महाराष्ट्र सरकारने खऱ्या अर्थाने अहिल्यादेवी होळकरांचा सन्मान केला. एकदा जोरात टाळ्या वाजवून महाराष्ट्राच्या सरकारचं अभिनंदन केलं पाहिजे. आणि खरं तर आपल्या सर्वांचा सन्मान करण्याचं काम मोदीजींनी केलाय. आता मला तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे, खूप मांडून झालाय. 2024ला या देशाचं पंतप्रधान मोदीजींना, तर जोरात सांगा दोन्ही हात वर करून, मोदीजींच्या विकसित भारताची गॅरंटी तुम्हाला मान्य आहे का? मोदींची गॅरंटी तुम्हाला मान्य आहे का? विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केलाय, त्या संकल्पाला तुम्ही साथ देणार आहे का? शेतकऱ्याच्या सन्मानाकरता मोदीचं सरकार आलं पाहिजे का? आलं पाहिजे ना? सर्वांनी जोरात हात वर करून भारत माता की, भारत माता की, भारत माता की. धन्यवाद.